बाबासाहेब शिल्पकार नाहीत घटनेचे, BN राव हे शिल्पकार आहेत, असं ते तुम्ही बघा. काही लोक शिवसेनेचे ना आहेत की अन्याय अत्याचार होतात ना, माऱ्या होतात की, त्याला जातीय कॉन्टेक्स्ट पण असतोच की. स्वरूप बदललं पाहिजे, प्रबोधन करत राहिलं पाहिजे, हे पहिला मुद्दा. आणि झालं तर न्याय मिळण्यासाठी सगळ्यांनी भूमिका घेतली पाहिजे. मध्ये येतं माध्यमामध्ये 3-4 दिवस ते चालतं आहे, फलाण्या गावामध्ये अशी जाती अन्याय अत्याचाराची घटना झाली, मग सगळे हळहळ व्यक्त करतात, निषेध करतात, क्रोध व्यक्त करतात. नंतर माध्यमामध्ये 4 दिवसांनी दुसरा विषय येतो, तो सगळा विषय मागं पडत जातो. पण मग डॉक्टर वाल्मिक सरोदे सर या कार्यक्रमाचे म्हणून लाभलेले माननीय भरत आमदापुरे सर, या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती ज्यांची लाभलेली आहे असे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर व्यंकटेश उपस्थित, इतिहास आणि प्राचीन भारतीय संस्कृती विभागाच्या विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे मॅडम, या सर्व मान्यवर सर यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो गीतांजली बोराडे मॅडम यांना. उपस्थित असलेले माननीय भरत आमदापुरे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो प्राध्यापक डॉक्टर वाल्मिक सरोदे सर यांना. लाभलेले व्यवस्थापन परिषद सदस्य आदरणीय प्राध्यापक डॉक्टर व्यंकटेश लांब सर यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो विभागाच्या प्रमुख प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे मॅडम यांना. त्यानंतर या कार्यक्रमाची प्रास्ताविका करण्यासाठी मी विनंती करतो इतिहास आणि प्राचीन भारतीय संस्कृती विभागाच्या विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे मॅडम यांना. सर्वप्रथम मी सर्वांचे स्वागत करते. खरं तर माझ्या समोर अतिशय वरिष्ठ ज्ञानवृद्ध आणि अभ्यासू असे व्यक्तिमत्व बसलेले आहेत. त्याचबरोबर विचारमंचावरील आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रो-व्ही-सी प्राध्यापक डॉक्टर वाल्मिक सरोदे सर हे आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या प्रमुख साधन व्यक्ती म्हणून प्रामुख्यानं माननीय भारत उत्तमराव आमदापुरे सर पुणे. खरं तर सरांचं मूळ हे मराठवाड्यामध्येच आहे आणि हे एक वैशिष्ट्य या कार्यक्रमाचं मानता येईल. त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर प्रामुख्यानं व्यंकटेश लांब सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला आहे. विभाजन एक विभीषिका स्मृतिदिन साजरा करण्यामागची जी पार्श्वभूमी आहे, प्रामुख्यानं 15 ऑगस्ट 1921 माननीय पंतप्रधान महोदयांनी लाल किल्ल्यावरून असं जाहीर आवाहन केलेलं आहे की विभाजनामध्ये जरी 15 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान हे 2 राष्ट्र स्वतंत्र झाले असले तरी प्रामुख्यानं एका डोळ्यामध्ये आनंदाश्रू आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये दुःखाश्रू होते आणि एकंदरच स्वातंत्र्य जे आहे ते आपल्याला सहजासहजी मिळालेलं नाही आहे, तर त्याच्यामागे विभाजनासारखं एक अतिशय विदारक सत्य जे आहे ते आपल्याला स्वीकारावं लागतं. त्यामुळे विभाजन काय आहे किंवा एकंदर त्याच्यामुळे तत्कालीन पिढीला किती त्रास सहन करावा लागलेला आहे या संदर्भात विभाजनामुळे जे शहीद झालेले आहेत किंवा त्यांच्या स्मृती जागवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्या काळातील ज्या वेदना होत्या त्या वेदना नवीन पिढीला अवगत व्हाव्यात, त्याची प्रचिती यावी किंवा
त्या संदर्भातल्या स्मृती ज्या आहेत त्या जागवण्याच्या दृष्टिकोनातून हा विषय जो आहे तो प्रामुख्यानं केंद्रीय पातळीवरून त्याचबरोबर 13 ऑगस्ट 2025ला महाराष्ट्र शासनाचंही जे सर्क्युलर आलेलं आहे त्या माध्यमातूनही आपण हा कार्यक्रम आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे. त्याचबरोबर NEP-नुसार MA चतुर्थ सत्राच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा 1901 ते 1947चा भारत हा जो पेपर आहे त्या पेपरमध्ये एक स्वतंत्र चॅप्टर, शेवटचं जे चॅप्टर आहे ते पूर्णपणे विभाजन आणि त्या अनुषंगाने ठेवल्या गेलेलं आहे. तर विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टींची जाणीव व्हावी, नवीन पिढीला या सर्व गोष्टींची जाणीव व्हावी या दृष्टिकोनातून या आपल्या विद्यापीठाचे आधारस्तंभ आणि जे म्हणजे कुलगुरू सर महोदयांनी प्राध्यापक डॉक्टर विजय फुलारी सरांनी आग्रहपूर्वक या दृष्टिकोनातून पाठपुरावा करून हा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यासाठी आग्रह जो आहे तो धरलेला होता आणि त्या अनुषंगानं आपण हा जो कार्यक्रम आहे तो आयोजित केलेला आहे. फार वेळ न घेता निश्चितच या कार्यक्रमाच्या मागची पार्श्वभूमी आहे मला वाटतं अगदी थोडक्यामध्ये मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व शहरभरातून आलेले जे इतिहासप्रेमी वरिष्ठ मंडळी आहेत त्या सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले भरत आमदापुरे सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी विनंती करतो प्राध्यापक डॉक्टर स्वर्णमाला मस्के मॅडम यांना. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला महत्त्वाचे जे वक्ते लाभलेले आहेत, आत्ताच मॅडमनी आपल्याला जो मुद्दा सांगितला आहे, सर मुळात मराठवाड्यातले आहेत, उदगीर जिल्हा लातूर येथील आहेत. सरांचे शिक्षण MTech IIT दिल्ली येथून झालेले आहे. सरांनी 3 वर्ष बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महत्त्वाच्या पदावर काम केलेलं आहे. सर 2014पासून सामाजिक क्षेत्रात विविध कार्यामध्ये सहभागी आहेत. सरांनी खूप महत्त्वाचं ग्रंथलेखन केलेलं आहे. त्यामध्ये विशेष म्हणजे शहरी माओवाद हा एक त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीतून इस्लाम हे एक त्यांचं दुसरा महत्त्वाचा ग्रंथ वाचकांसमोर आलेला आहे. त्यानंतर सरांनी भारतीय संविधान, लोकशाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, राष्ट्रवाद, भारतीय संविधान, लोकशाहीसमोरील आव्हाने इत्यादी विषयावर सरांचं जर आपण व्याख्यानं पाहिली, यूट्यूबला जर सरांच्या नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे, भरपूर व्याख्यानं तुम्हाला सरांचे ऐकायला भेटतील आणि आजच सरांच्या व्याख्यानामधून त्यांच्या ज्ञानाची तुम्हाला प्रचिती होईल. मी जास्त वेळ न घेता परत एकदा सरांचे इथं स्वागत करते आणि थांबते. धन्यवाद सर. विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉक्टर वाल्मिक सरोदे सर, तसेच या डिपार्टमेंटच्या प्रमुख डॉक्टर गीतांजली बोराडे मॅडम आणि प्रमुख उपस्थिती ज्यांची आहे ते व्यंकटेश लांब सर. आणि आज खूप मोठे मोठे माणसं या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. दिवाकरराव कुलकर्णी सर आहेत, बाळासाहेब सराटे सर आहेत. तसं आणि कार्यक्रम हा हिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये आहे. आता माझं काय मला वाटतं 10वीच्या नंतर हिस्ट्रीचं तसा काही अकॅडमिक्स म्हणून काही संबंध आलेलाच नाही. 10वीनंतर सायन्सला गेलो मी, 11वी 12वी इंजिनिअरिंग वगैरे झालं. त्यामुळं इतिहासांच्या अभ्यासकांसमोर, प्राध्यापकांसमोर एक कार्यकर्ता म्हणून मी आज बोलतो आहे. कार्यकर्ता आहे, अभ्यासक आहे. जे सामाजिक क्षेत्रात अभ्यास करावा लागतं तेवढा माझा अभ्यास आहे. तर एक अभ्यासक कार्यकर्ता ह्या नात्यानं मी आज आपल्यासमोर काही मुद्दे ठेवतो. आता फाळणी म्हटल्यानंतर सामान्यतः आपल्या देशामध्ये कोणत्याही सामान्य नागरिकाला फाळणीचा विषय चर्चा केली तर काय म्हणतात, हो फाळणी झाली बाबा, पंजाबमध्ये फाळणीचा खूप मोठा परिणाम झाला, बंगालमध्ये परिणाम झाला, मोठा हिंसाचार झाला, ट्रेन भरभरून आल्या आणि आपण काही बॉलिवूड मूव्हीजमध्ये जे बघतो तेवढ्यापुरतं आपल्याला ते फाळणी माहीत असते. त्याची किती दाहकता आहे ते आपल्याला काही तशी जाणवत नसते, कारण आपल्या ह्या भागामध्ये त्याचं फार काही हिंसाचार घडला आहे असं झालं नसल्यामुळं.
आता भारत देश स्वतंत्र झाला त्याच्यासोबतच फाळणी झाली. ते एकाच वेळी झालं, म्हणजे एकाच वेळी होणारच होतं, ते अटळ होतं. फाळणीमध्ये आपल्याला माहिती आहे 10 लाख लोकांना आपला प्राण गमवावा लागला. जवळपास 1.5 कोटी लोक विस्थापित झाले. त्यामुळं फाळणी ही वाईटच आहे हे आपल्या सगळ्यांना पक्का आपल्या डोक्यामध्ये बसलेलं आहे आणि त्यात काही चूक पण नाही आहे तसं. पण फाळणीची कारणं शोधत असताना एक गोष्ट अजून आपल्या निरीक्षणास येईल की अकॅडमिक्समध्ये सुद्धा फाळणीवर इतकी चर्चा दिसत नाही. स्वातंत्र्य लढा आपल्याला शिकवला जातो सगळा, काँग्रेसच्या स्थापनेपासून. त्याच्यापूर्वी 1857चं स्वातंत्र्य समर झालं, नंतर काँग्रेसची स्थापना झाली आणि पुढे ते सगळे टप्पे आले, घटनात्मक सुधारणा झाल्या आणि स्वातंत्र्य मिळालं. चलेजावची चळवळ झाली, स्वातंत्र्य मिळालं आणि धर्माच्या आधारावर जिन्नाच्या सांप्रदायिक राजकारणामुळं देशाची फाळणी झाली. आता हे देशाची फाळणी झाली हे कसं असतं, जणू काही खाली तळटीप जसं असतं, मुख्य लेखाच्या खाली तळटीप असते, तसं प्रामुख्यानं भारतीयांचा लढा ब्रिटिशांच्या विरोधात होता आणि त्याचे वेगवेगळे टप्पे आहेत आणि त्यासोबतच शेवटच्या टप्प्यामध्ये फाळणी झाली असं आपल्याला शिकतो आपण सामान्यतः. पण ह्याचा थोडं सखोल अभ्यास केला तर फाळणी ही काही 1940 नंतर 47पर्यंत त्या 5-7 वर्षाचा इतिहास नाही आहे. फाळणीची मूळ कारणं जर शोधायला गेलं तर आपल्याला 714ला जावं लागतं. 714ला का? त्या दरम्यान आपल्या देशावर पहिलं इस्लामी आक्रमण झालं होतं. मोहम्मद बिन कासिमनं पहिलं आक्रमण केलं सिंधवर. राजा दाहिरचा पराभव झाला आणि सिंध मोहम्मद बिन कासिमच्या ह्याच्यात गेला. त्यानंतर अनेक शतकं इथल्या स्थानिक लोकांनी, आता त्याच्यामध्ये पण वेगवेगळे दृष्टिकोन आहेत, हिंदू म्हणायचं का स्थानिक म्हणायचं का भूमिपुत्र म्हणायचं. मी स्पष्टपणे हिंदू म्हणतो. आपल्या हिंदू पूर्वजांनी इस्लामी आक्रमणाचा प्रतिकार केला आणि दिल्लीमध्ये नंतर इस्लामी सल्तनत स्थापन झाली. आपल्याला माहीत आहे गझनीचं आक्रमण, घोरीचं आक्रमण, ती सगळी सिरीजच आहे. त्यानंतर मग बाबरनं मुघलशाहीचा पाया घातला. त्यानंतर आपल्याला माहिती आहे हुमायूँ आला, अकबर आला, शहाजहां आला, औरंगजेब आला. आता हे इस्लामी आक्रमणं, भारताचं वैशिष्ट्य काय आहे तर जो इस्लाम मध्य पूर्वेमध्ये किंवा उत्तर युरोपमध्ये किंवा दक्षिण आफ्रिका ह्याच्यात उत्तर आफ्रिकेच्या भागामध्ये अवघ्या काही दशकामध्ये पसरला. म्हणजे तिथल्या ज्या काही पूर्वीच्या राजवटी होत्या त्या अशा पत्त्यासारख्या कोसळल्या. अगं काही दशकात तो संपूर्ण भूभाग इस्लाममय झाला. पण भारतामध्ये 1000 वर्षांच्या संघर्षानंतर देखील भारताचं इस्लामीकरण करण्यामध्ये इस्लामी आक्रमकांना यश आलं नाही. त्याचं कारण काय तर आपल्या ज्या पूर्वजांनी लढा दिलेला आहे, पृथ्वीराज चव्हाण असतील, महाराणा प्रताप असतील, मग त्यानंतर सगळ्यात प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुढचे सगळे अनुयायी, आसामच्या भागामध्ये लचित बरफुकन, दक्षिणेमध्ये विजयनगरचं साम्राज्य उभं राहिलं. तर आपला हा जो 1000 वर्षाचा इतिहास आहे तो इस्लामी आक्रमणाला हिंदू प्रतिकाराचा इतिहास आहे. आता बाकी कोणीही वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं मांडतील. काही जण म्हणतील ज्यांचा मार्क्सिस्ट पर्स्पेक्टिव्ह आहे, नाही ह्याच्यामध्ये धर्माचं वगैरे काही नव्हतं, हे राजकीय आक्रमण होतं, केवळ लूट करणे आणि आपल्या सत्तेचा विस्तार करणे, साम्राज्यवाद पसरवणे, अशा प्रकारची ही आक्रमणं होती, अशी एक मांडणी होते. आणि सगळ्या बाजूला हिंदू होते, मुसलमान होते, अशी मांडणी करतात. तीच मांडणी युरोपियन पर्स्पेक्टिव्हनं पण करतात, कलोनियल पर्स्पेक्टिव्ह म्हणतात त्याला. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये आपण आहोत, तर बाबासाहेबांच्या संदर्भानंच आपण काही गोष्टी मांडलेल्या जास्त योग्य. आपल्याला माहीत आहे बाबासाहेबांनी 1940 साली थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ लिहिला. बाबासाहेबांनी इस्लामचा सखोल अभ्यास केला. आता जसं मी आधी म्हटलं की फाळणी म्हटल्यानंतर आपल्याला केवळ 2-3 गोष्टीच माहीत असतात. हिंसाचार झाला प्रचंड, शेवटच्या टप्प्यात फाळणी झाली. तसंच बाबासाहेब म्हटलं की आपल्याला 2-4 गोष्टीच माहिती असतात. त्या नॉर्म झाला, स्थापित नॉर्म झाला. बाबासाहेब म्हणजे काय तर दलितांचे उद्धार करते, अस्पृश्यता निवारण, जाती व्यवस्थेच्या विरोधात, वर्णव्यवस्थेच्या विरोधात लढणारे एक समाज क्रांतिकारक, असं आपलं त्यांचं परसेप्शन आता पक्कं झालेलं आहे. त्यामुळं बाकी काही अभ्यास करण्याची
गरज नाही. पण बाबासाहेबांनी जेव्हापासून समाज सुधारणेचा लढा सुरू केला आपल्या देशामध्ये, 1923ला ते परत आले लंडनवरून, त्यानंतर त्यांनी सामाजिक सुधारणेची चळवळ सुरू केली. तेव्हापासूनच राष्ट्रीय राजकारणामध्ये काय काय घडतंय ते देखील बाबासाहेबांच्या अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. मग त्याच्यामध्ये मुस्लिम राजकारण कसं चाललं आहे, मुस्लिम लीगचे काय धोरणं आहेत, त्यांच्या काय अधिवेशनं होत आहेत, त्याच्यात काय प्रस्ताव पारित होत आहेत. काँग्रेसचा तर स्वाभाविक ते करतच होते, पण मुस्लिम राजकारणाचा देखील त्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे. केवळ तत्कालीन राजकारणाचाच नाही, तर मुस्लिम मध्ययुगीन काळातला इतिहास जो आहे तो देखील त्यांनी अगदी डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. एवढंच नाही तर त्यांचं मूळ तत्त्वज्ञान जे आहे, फंडामेंटल्स काय आहेत इस्लामचे, ते देखील त्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे. आणि त्यांनी 1940ला मग थॉट्स ऑन पाकिस्तान हाच त्यांचा जवळपास 600-650 पानाचा ग्रंथ प्रकाशित झाला. त्याच्यामध्ये बाबासाहेब काय म्हणतात, ओव्हरऑल त्या पुस्तकाचं माध्यमातून बाबासाहेबांनी काय भूमिका मांडलेली आहे, तर भारताची फाळणी करणंच योग्य राहील असं बाबासाहेब त्याच्यामध्ये कन्क्लूड करतात. बाबासाहेब हे फाळणीच्या बाजूने आहेत, पहिल्यांदा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आता इथंपर्यंत फाळणीचा कसा आलो आपण. ब्रिटिशांची सत्ता कायम झाली देशामध्ये. आता ते मुघलांकडून घेतली असं अनेक जण मांडतात, पण मोठा भूभाग हा मराठ्यांकडनं आणि शिखांकडनं घेतलेला आहे ब्रिटिशांनी. आता तुम्ही शशी थरूरचं देखील पुस्तक वाचा, त्यांनी अनेक ठिकाणी मांडलेलं आहे की भारत हा मुघलांकडून घेतलेला नाही, तो मराठ्यांकडून घेतलेला आहे. मुघल हा नामधारी होता. नंतर 1857चं जे काही उठाव म्हणा, स्वातंत्र्य समर म्हणा, त्याकडं बघण्याचे देखील आता वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलं पहिल्यांदा की 1857चा हा स्वातंत्र्य समर होता. हिंदू आणि मुसलमानांनी एकत्रित येऊन परकीय ब्रिटिश सत्तेच्या विरोधात उठाव केला होता. पण बाबासाहेबांचं म्हणणं त्या संदर्भात जरा वेगळं आहे. थॉट्स ऑन पाकिस्तानमध्येच बाबासाहेब म्हणतायत, जरा खोलात जाऊन जर आपण बघितलं हे 1857चा उठाव, तर तो मुसलमानांनी ब्रिटिशांच्या विरोधात पुकारलेला जिहाद होता. आणि त्यांचा हेतू काय होता, तर ब्रिटिशांची सत्ता घालवणे आणि इथं परत मुघलांची सत्ता स्थापन करणे, त्यासाठी मग हिंदूंचा साधन म्हणून वापर करणे, हे त्यांचा मूळ हेतू होता असं बाबासाहेब म्हणतात. हिंदूंपुरतं बोलायचं झालं तर त्यांच्या दृष्टीने तो स्वातंत्र्य समरच होता, पण त्यात सहभागी झालेल्या मुस्लिमांच्या दृष्टीनं तो जिहाद होता. पुन्हा एकदा मुघलशाही स्थापन करणे हा त्यांचा हेतू होता. आता फाळणीचा विचार करत असताना एक सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुस्लिम मानसिकता अशी आहे की आम्ही ह्या पृथ्वीवरील विशेष लोक आहोत. विशेष लोक तर आहोतच, आम्ही ह्या देशावर 1000 वर्ष राज्य केलेलं आहे. आम्ही राज्यकर्ती जमात आहोत. आणि ब्रिटिशांनी सत्ता आमच्याकडून घेतली, तेव्हा ब्रिटिश जर जाणार असतील तर ह्या देशाची सत्ता आमच्याकडेच आली पाहिजे स्वाभाविकतः, कारण आम्ही राज्यकर्ती जमात आहोत, आमच्याकडून हा देश घेतलेला आहे. हे त्यांच्या मनामध्ये अगदी पक्क बसलेलं आहे. हे त्याचं रूट कॉज आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांचं मूळ धर्माचं तत्त्वज्ञान तर आहेच, प्लस हे मध्ययुगीन काळातल्या हिस्ट्रीमुळं जे त्यांची मानसिकतेची जडणघडण झालेली आहे की आम्ही राज्यकर्ते आहोत. ते 1857 नंतर ब्रिटिशांनी असं धोरण अवलंबलं. त्यांना माहिती होतं की ह्या उठावाच्या मागे प्रमुख फोर्स हा इस्लामी फोर्स आहे, प्रमुख फोर्स हा हिंदू फोर्स नाही आहे. म्हणून ते मुसलमानांप्रती प्रतिकूल झाले आणि त्यांना कंट्रोलमध्ये ठेवण्याचा ते प्रयत्न करू लागले. त्याच काळामध्ये काय झालं, हिंदूमधला एक मध्यम वर्ग उदयास आला. त्यांनी इंग्रजी आधुनिक शिक्षण घेतलं, विदेशात जाऊन जे युरोपियन मॉडर्न एज्युकेशन वगैरे ते घेतलं. नवीन व्यवस्था काय आहे, ही लोकशाही काय आहे, हे आधुनिकतावाद काय आहे, हे सगळं समजून घेतलं. ते समजून घेतल्यानंतर मग कशा पद्धतीनं आपण ब्रिटिशांच्या विरोधात लढा करायचा आहे, स्वातंत्र्य कसं मिळवायचं आहे, हे त्यांना उमगलं आणि तशा प्रकारची चळवळ करायला लागले हिंदू. पण मुस्लिमांचा समज काय झाला, आपण राज्यकर्ते होतो आणि आता सामान्य प्रजाजन झालो आहे. त्याचं मूळ कारण काय, तर आपण आपल्या इस्लामपासून दूर गेलो आहे, आपली श्रद्धा कमी झाली आहे, धर्मनिष्ठा कमी झाली आहे, म्हणून आपली अवनती झाली आहे. हे त्यांची कारणमीमांसा होती. म्हणून त्यांचा नारा काय होता की चलो इस्लाम की ओर, मूळ याच्याकडे चला,
म्हणजे आपण पुन्हा आपला उद्धार होईल. पण हिंदूंचं असं होतं की आपण पारतंत्र्यात का गेलो ह्याची कारणं शोधायची, आधुनिकता स्वीकारायची, मॉडर्न एज्युकेशन घ्यायचं आणि ब्रिटिशांच्या विरोधात फाईट करायची. त्यामुळं 1885ला काँग्रेसची स्थापना झाली. त्याच्यामध्ये मेजॉरिटी हिंदूच होते. मग ब्रिटिशांनी ठरवलं की टप्प्याटप्प्याने ह्यांना राज्यकारभारामध्ये आपण सहभागी करून घ्यायचं. मग सहभागी करणं चालू झालं. ते अधिवेशनं भरवायला लागली, मागण्या करायला लागली काँग्रेस. मग मुसलमानातल्या काही प्रमुख लोकांना लक्षात आलं की अरे हे देशाचं राजकारण वेगळ्या दिशेनं चाललं आहे. आता ब्रिटिश इथे नवीन व्यवस्था आणू पाहत आहेत आणि ती लोकशाही व्यवस्था आणू पाहत आहेत. तशा प्रकारच्या संस्थांची उभारणी ते करत आहेत. तर जसं व्हाईसरॉय कौन्सिल आलं, ते गव्हर्नर्स कौन्सिल आले प्रांतिक ह्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये भारतीयांना सहभागी करून घेत आहेत आणि ते काँग्रेसची चर्चा करत आहेत. त्यामुळं हे टप्प्याटप्प्यानं इथं हिंदूंचं राज्य येईल आणि आपण एका काळी राज्यकर्ती जमात असलेलो आपण एक अल्पसंख्य नगण्य समाज. मग सर सय्यद अहमद हे त्यांचे एक प्रमुख नेते होते. त्यांनी असं मांडायला सुरुवात केली की ह्या देशामध्ये आम्ही एक काही समाज नाही आहे, एक अल्पसंख्य समाज नाही आहे, आम्ही राज्यकर्ती जमात होतो, ती आमची लिगसी आहे आणि आम्ही स्वतंत्र राष्ट्र आहोत. त्यामुळं ब्रिटिश जर इथं टप्प्याटप्प्याने सत्ता भारतीयांच्या हातात देणार असतील तर त्यांनी ह्या देशामध्ये 2 राष्ट्र आहेत हे मान्य केलं पाहिजे आणि त्या आधारावरच सत्तांतर त्यांनी केलं पाहिजे, सत्ताचं हस्तांतरण त्यांनी केलं पाहिजे. नाहीतर मग आमच्यासमोर वेगळा उपाय आहे असं सर सय्यद अहमद खान यांनी मांडलं. म्हणजे पूर्वीची परीक्षा आहे राज्यकर्ता बनण्याची मध्ययुगातली, ती परीक्षा घ्यावी ब्रिटिशांनी आणि त्या परीक्षेत कोण उत्तीर्ण होईल त्याच्या हाती देशाची सत्ता सोपवावी. आणि त्या परीक्षेची लेखणी काय तर तलवार ही त्या परीक्षेची लेखणी राहील. ओपन मैदानामध्ये युद्ध घडवून आणावं आणि जो समाज जिंकेल त्याच्या हातात ब्रिटिशांनी सत्ता द्यावी असं सर सय्यद अहमद यांनी मांडलं. आणि ह्या देशामध्ये आम्ही अल्पसंख्याक नसून स्वतंत्र राष्ट्र आहोत. आता ह्याच्या मागे धरलं तर सत्तेमध्ये न्याय वाटा काय असतो की त्या त्या प्रमाणामध्ये सत्ता तुमच्याकडे येईल. पण त्यांना ते मान्य नव्हतं. आता त्या काळाचा विचार केला तर साधारण 23-24% मुस्लिम जनसंख्या होती, तर तेवढ्याच प्रमाणात सत्ता पण मिळेल. पण त्यांच्या मनाची जी जडणघडण झाली, जी आत्ता मी म्हटलं की राज्यकर्ती जमात, त्या मनाला ते मान्य नव्हतं. म्हणून त्यांनी आम्ही स्वतंत्र राष्ट्र आहोत हे मांडलं. स्वतंत्र राष्ट्र म्हटल्यानंतर संख्या मॅटर करत नाही. 2 स्वतंत्र राष्ट्र आहेत तर समान वाटप झालं पाहिजे सत्तेचं, इक्वल शेअर इन पॉवर. संख्या काही हे करत नाही. हिंदूंना निशप्रभ कसं ठरवायचं, ह्यांचं बहुसंख्याकत्व ही ह्यांची पॉवर आहे ना आता आधुनिक लोकशाही व्यवस्थेमध्ये येऊ घातलेल्या, तर ती जर नलिफाय करायची असेल तर काय स्वतंत्र राष्ट्र आहोत ही मांडणी करायची, 50% पॉवर आपण घ्यायची. हे सर सय्यद अहमदनंच मांडून ठेवलेलं आहे. आता आपण तुम्ही टी व्ही डिबेट्सवर सगळी चर्चा ऐकतो, आरोप प्रत्यारोप होतात. सावरकरांनी 1937ला द्विराष्ट्र सिद्धांत मांडला का नाही, त्यांच्यामुळं फाळणी झाली का नाही, असं तावातावानं प्रवक्ते बोलत असतात, बरोबर. पण द्विराष्ट्र सिद्धांत सर सय्यद अहमदनीच मांडला 1889-89ला. बरं, त्यांनी तो मांडला म्हणजे त्यांनीच पहिल्यांदा मांडला असं नाही आहे. ॲक्च्युली इस्लामी डॉक्ट्रिनमध्येच द्विराष्ट्र सिद्धांत इनबिल्ट आहे, म्हणजे त्याच्यात अंतर्भूतच आहे तो, त्यांनी फक्त त्याचा उच्चार केला असं म्हटलं पाहिजे. त्यामुळे ते सावरकरांनी नंतर मांडलं वगैरे त्याला काही अर्थ नाही आहे. तर ते सर सय्यद अहमदनं ही पहिल्यांदा भूमिका मांडली. नंतर आपल्याला माहिती आहे काँग्रेस, आता काँग्रेसचे तिसरे अध्यक्ष मला वाटतं तिसऱ्या अधिवेशनाचे मद्रासला जे झालं साधारण 1887ला, त्याचे अध्यक्ष होते बदरुद्दीन तय्यब. त्या बदरुद्दीन तय्यब ह्यांनी त्या काँग्रेसच्या घटनेमध्येच एक नोंद करून घेतली तेव्हा की या काँग्रेसमध्ये मुसलमानाच्या संबंधात कोणताही विषय जर चर्चेला येणार असेल तर मुस्लिम सदस्यांच्या संमतीशिवाय त्याची चर्चाही होणार नाही आणि तो विषय पारितही होणार नाही, असं काँग्रेसच्या घटनेतच त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच 2 भिन्न प्रवाह आहेत. एक लक्षात घ्या, काँग्रेसला काय अपेक्षित आहे की आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि आधुनिक धर्मनिरपेक्ष लोकशाही व्यवस्था आपल्याला आणायची आहे. पण मुस्लिम राजकारणाचं काय आहे की आम्ही अल्पसंख्य समाज म्हणून जगणार नाही,
आम्हाला या ठिकाणी इस्लामी शर्यत पाहिजे, शर्यतवर आधारित राज्य पाहिजे, ही त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांनी कधीच धर्मनिरपेक्ष लोकशाही स्वराज्याचा विचार मांडलेला नाही. त्यामुळे हे दोन फरक आपण लक्षात घेतले पाहिजे. 1885 पासून 1947 पर्यंत काँग्रेससमोर विचारार्थ दोनच मुद्दे आहेत. ह्या देशाला स्वातंत्र्य कसं मिळवायचं किंवा स्वराज्य कसं मिळवायचं, आणि या देशात हिंदू आणि मुस्लिम यांचं ऐक्य कसं घडवून आणायचं, हे दोन विषय आहेत. मुसलमानांसमोर विषय काय आहेत? द्विराष्ट्र सिद्धांत हा काँग्रेसकडून आणि ब्रिटिशांकडून कसं मान्य करून घ्यायचा आणि इक्वल शेअर पॉवरमध्ये कशी घ्यायची, ही त्यांची प्रायोरिटी राहिलेली आहे. मग त्यानंतर आपल्याला माहिती आहे 1906ला मुस्लिम लीगची स्थापना झाली. त्या मुस्लिम लीगच्या स्थापनेचा आधार देखील हाच आहे, द्विराष्ट्राचा सिद्धांतच आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली मग लखनौ करार झाला. मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले 33%. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे उमेदवार पण मुस्लिमच असेल आणि त्याला निवडून देणारा मतदार पण मुस्लिम समाजच असेल, त्याच्यात हिंदूंचं काही सहभाग असणार नाही. आता जसं आपल्याकडं रिझर्व सीट्स आहेत SC STसाठी, तिथं उमेदवार जरी रिझर्व कॅटेगरीचा असला तरी मतदार हा सर्वसामान्य जनरल आहे, सगळा आहे. त्यामुळं सगळ्यांच्या कल्याणाचा विचार त्या उमेदवाराला करावा लागतो, सगळ्यांची मर्जी संपादन करावी लागते. पण स्वतंत्र मतदारसंघामध्ये कसं असतं, त्याचाच समाज त्याला निवडून देणार असतो आणि प्लस जो जनरल कॅन्डिडेट असेल त्यालाही मतदान तो करू शकतो, मुस्लिम जो वोटर आहे तो. त्यामुळे त्यांना डबल 2 वोटचा अधिकार मिळाला एक प्रकारे, आणि तिथून फुटीरतावाद पण वाढीस लागला. आता अनेक जण मानतात की हे स्वतंत्र मतदारसंघाची जी तरतूद होती तीच फाळणीला कारणीभूत ठरली, पण हे पण पूर्ण खरं नाही आहे. ते आपण पुढं बघू मूळ कारण काय आहे. हे फुटीरतावादाचं राजकारण कसं पुढे सरकत गेलं हे पहिल्यांदा आपण समजून घेऊ. मग नंतर खिलाफत आंदोलन झालं. खिलाफत आंदोलन म्हणजे काय ते पण आता शाळेमध्ये समजत नाही. आपण सगळे आता हिस्ट्रीचे विद्यार्थी आहोत, महाविद्यालयीन, आपल्याला माहितीच असेल. पहिल्या महायुद्धानंतर तुर्कीचे तुकडे पाडायचा ब्रिटिशांनी निर्णय घेतला आणि त्यांचा जो खलिफा असतो म्हणजे जगभरातल्या मुस्लिम समुदायाचा धर्मप्रमुख आणि राजप्रमुख अशी एकच व्यक्ती असते, त्याला म्हणतात खलिफा, कॅलिफेट. आता जो ISISचा जो प्रमुख होता काही वर्षांपूर्वी त्यांनी स्वतःला खलिफा घोषित केलं होतं. त्यामुळं ती खलिफाची गादी विसर्जित करणे आणि तुर्की साम्राज्याचे तुकडे पाडण्याचा निर्णय ब्रिटिशांनी घेतला. त्याच्या विरोधात आंदोलन भारतातल्या मुसलमानांनी सुरू केलं आणि गांधीजींनी आणि काँग्रेसनी त्याला फुल सपोर्ट केला. आता गांधीजींची भूमिका काय होती की आता आपण मुस्लिमांना सपोर्ट केलं तर ते स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सहभागी होतील, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरोधात लढा द्यायला ते तयार होतील, असं गांधीजींची धारणा होती. पण मुस्लिमांची प्रेरणा विश्व इस्लामवादाची होती की ह्या जगातली सगळी मुस्लिम कम्युनिटी, संपूर्ण मुसलमान समाज ही आमची भावकी आहे. त्यामुळं आणि ते तुर्कीतले खलिफा हे केवळ तुर्कस्तानचा प्रमुख नाही आहे, तो आमचा देखील प्रमुख आहे, धर्मप्रमुखही आहे आणि राजप्रमुखही आहे, आमच्या निष्ठेचं ते केंद्र आहे. त्यामुळे ते बरखास्त करता कामा नये. ह्या विश्व इस्लामवादाच्या प्रेरणेतून मुसलमानांनी ते सुरू केलं होतं आणि त्याला हवा देण्याचं काम गांधीजी आणि काँग्रेसनं त्या काळामध्ये केलं. त्यांचा हेतू वेगळा होता पण त्याचा परिणाम वेगळाच घडला. त्यानंतर ब्रिटिशांनी ते काही ह्यांचं आंदोलन यशस्वी झालं नाही, खिलाफत आंदोलन. मग इथल्या मुसलमान समाजांनी आपल्या भारतीय हिंदूवरच त्याचा राग काढला. मग मोपल्यांचं बंड झालं, आपल्याला माहिती आहे, मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला, धर्मांतरण घडलं. त्या खिलाफत नंतर आपल्या देशातल्या काही प्रमुख लोकांनी मग इस्लामचा अभ्यास सुरू केला. म्हणजे मोहम्मद बिन कासिमपासून आपण हे आक्रमणं झेलत आलेलो आहे, त्याचा प्रतिकार करत आलेलो आहे, पण त्याचा गांभीर्यानं विचार कोणी आजपर्यंत केला नव्हता की याचं मूळ कुठं आहे. प्रत्येकांना काय वाटायचं, मध्ययुगीन काळातले जे आपले सगळे महापुरुष आहेत की ह्यांची सत्ता एकदा घालवली की संपला विषय. पण ते म्हणतात ना, राक्षसाचा जीव कुठे असतो, ते पोपटात जीव असतो, तसं ते पोपट कुठे आहे ह्याचा अभ्यास अजून झाला नव्हता. पण खिलाफत नंतर काही प्रमुख नेते त्याच्या मुळाशी जायचा विचार करू लागले. त्याच्यात मग लाला लजपत रायांनी अभ्यास केला, सावरकरांनी देखील अभ्यास केला. आपल्याला माहिती आहे सावरकरांची पहिल्यांदा भूमिका काय होती, ते हार्डकोर हिंदी नॅशनलिस्ट होते ना.
त्यामुळेच त्यांनी मांडून ठेवलं होतं 1857 हे स्वातंत्र्य समर आहे, हिंदू आणि मुसलमानांनी एकत्रित येऊन केलेलं. पण हे खिलाफत वगैरे घडल्यानंतर आता काही जण म्हणतात सावरकरांना त्या अंदमानच्या याच्यामध्ये जो अनुभव आला, तिथला जो मुसलमान प्रमुख होता त्या कारागृहाचा, त्याच्यामुळं त्यांची भूमिका बदलली. ते काय इतके शॉर्ट साइटेड नव्हते की एका व्यक्तीचा अनुभव आला म्हणून आपलं संपूर्ण विचारधारा बदलली. ते पण संपूर्ण घडामोडीचा अभ्यास करत होते ना, म्हणून त्यांनी ते हिंदुत्व ग्रंथ लिहिला नंतर. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील ह्याच्या मुळाशी गेले. ॲनी बेझंट त्या पण प्रखर राष्ट्रवादीच होत्या, त्या देखील ह्या मुळाशी गेले. रवींद्रनाथ टागोर त्यांना तर कोणी हिंदुत्ववादी नॅशनलिस्ट कोणीच म्हणू शकत नाही, एक लिबरल माणूसच म्हणून बघतात. त्यांनी देखील ह्याच्याबद्दल मांडून ठेवलं की हे मूळ कारण कुठं आहे. मग आता बाबासाहेबांनी काय मांडणी केलेली आहे की मुसलमानांच्या निष्ठा ह्या एखाद्या भूमीवर राहत नसतात. आता हे त्यांचं फंडामेंटल प्रिन्सिपल आहे इस्लामचं. आता मुसलमान बाबासाहेब म्हणतात की हिंदूंचा इतका द्वेष का करतात, किंवा हा देश हिंदू बहुसंख्यक आहे, लोकशाहीमध्ये ह्यांचा वाटा मोठा राहणार आहे, पण ते का मान्य नाही, त्याच्या संबंधात काही फंडामेंटल प्रिन्सिपल्स बाबासाहेब मांडतात. ते काय म्हणतात, पहिला सिद्धांत इस्लामचा असा आहे की ह्या मानवजातीची 2 भागामध्ये विभागणी करतात, एक मोमीन एक काफिर. जे इस्लामला मानतात अल्लाह हा एकमेव दैवत आहे हे मानतात, आणि मोहम्मद पैगंबर हे एकमेव प्रेषित मानतात, आणि कुराण हाच अंतिम धर्मग्रंथ मानतात, ते आहेत मोमीन. आणि जे ह्याच्यापासून थोडाही वेगळा विचार करतात ते सगळे आहेत काफिर. कुफ्र म्हणजे पाप, ह्या मूळ सिद्धांतापासून दूर जाणारे ते काफिर आहेत. अशी मानवजातीची 2 भागामध्ये विभागणी इस्लाम करतो. केवळ मानवजातीची विभागणी करतो असं नाही, तर त्याचं दुसरं प्रिन्सिपल असं आहे की पृथ्वीची देखील विभागणी इस्लाम करतो. ज्या भागामध्ये मुसलमानांची सत्ता आहे तो भाग आहे दारुल इस्लाम, जिथे मुसलमानांची सत्ता नाही तो भाग आहे दारुल हरब. एवढं मांडूनच इस्लाम थांबत नाही, तर पुढे प्रत्येक मुस्लिमाला, प्रत्येक मोमिनाला एक धर्मकर्तव्य सांगतो की प्रत्येकाचं हे धर्मकर्तव्य आहे की ह्या जगाच्या पाठीवर एकही काफिर शिल्लक राहता कामा नये, आणि जगातली 1 इंच भूमी देखील दारुल हरब राहता कामा नये. ह्याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायचे आहेत, आणि त्या प्रयत्नालाच म्हणतात जिहाद. आता वेगळी मांडणी होते. आता हिंदू मन असं आहे आपलं, माझा अनुभव आहे का कोणतीही गोष्ट स्पष्ट मांडा गेलं यार हे कम्युनल आहे काय, थोडं कम्युनल अँगलकडे चाललं आहे काय. तुम्ही जेव्हा चिकित्सा करता एखाद्या रोगाची तेव्हा मुळात जावं लागतं. ते कितीही कडू असलं तरी त्याला भिडल्याशिवाय तुम्हाला त्याच्यावर उपाय सापडत नाही, म्हणून हे फॅक्ट स्वीकारावे लागतात. आणि हे केवळ कोणी हिंदुत्ववादी नेत्यांनी मांडून ठेवलं आहे असं नाही. बाबासाहेबांना कोण हिंदुत्ववादी म्हणू शकतं का, नाही ना, प्रखर राष्ट्रवादी सेक्युलर नेते होते. त्यामुळे त्यांनी जे मांडलं तेच मी आपल्याला सांगतो आहे. त्यामुळे इस्लामचे फंडामेंटल प्रिन्सिपल आहेत. अजून एक प्रिन्सिपल आहे की हिजरत, की मुसलमान हा गैर इस्लामिक राजवटीमध्ये राहता कामा नये. एकतर ते उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नाहीतर तिथून स्थलांतर करून इस्लामी राज्यामध्ये गेलं पाहिजे. त्याला म्हणतात हिजरत. 1857चा उठाव जिहाद फेल गेल्यानंतर अनेक मुसलमानांनी अफगाणिस्तान किंवा अन्य मुसलमान कंट्रीजमध्ये स्थलांतर केलेलं आहे, हिजरत केलेली आहे. नंतर सर सय्यद अहमदनी पटवून सांगितलं त्यांना हे स्थलांतर रोखण्यासाठी की अरे हिजरत करू नका, ब्रिटिश शासन जरी असलं तरी आपल्या धर्मकर्तव्यावर काही गदा येत नाही आहे ना. आपलं नमाज पढणं थांबलं आहे का, हजची यात्रा करणं थांबलं आहे का, अन्य जे काही धार्मिक आपले उपक्रम कार्यक्रम सण उत्सव आहेत ते करण्यावर काही ब्रिटिश अडथळा आणतायत का, नाही, तर हिजरत करण्याची काही आवश्यकता नाही असं सर सय्यद अहमदने सांगून सगळ्यांना थांबवलेलं आहे. हिजरत एक आहे. असे अनेक तत्त्व बाबासाहेब मांडतात. हे इस्लामचे फंडामेंटल टेनेट्स आहेत सांगतात, आणि कोणताही खरा सच्चा मुसलमान ह्या फंडामेंटल प्रिन्सिपलपासून बाजूला जाऊ शकत नाही, हे देखील बाबासाहेब सांगतात. आता दुसरं एक महत्त्वाचं आहे, मुस्लिम समाज मुख्य राष्ट्रीय प्रवाहामध्ये स्वातंत्र्य लढ्याच्या का सहभागी झाला नाही. आता स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीमध्ये सहभागी होणं म्हणजे काँग्रेसमध्येच सहभागी झालं पाहिजे असं नाही आहे, ती अट नाही आहे. अन्य मार्गानं देखील ती राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ करू शकली असते ना. पण एकूणच ते राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या
चळवळीमध्ये का सहभागी झाले नाहीत, कायम फुटीरतावादाच्या दिशेनंच का गेलेत? तर राष्ट्रवादाचं एक प्रमुख वैशिष्ट्य असतं की तुम्हाला देशाप्रती निष्ठा पाहिजे, भूमीप्रती निष्ठा पाहिजे. पण इस्लाम भूमीप्रती निष्ठेला देखील कुफ्र मानतो. हे देश किंवा ह्या सीमा ह्या सैतानानं क्रिएट केलेल्या आहेत, त्या अल्लाचं क्रिएशन नाही आहे. ही सगळी पृथ्वीच अल्लाची आहे. त्यामुळे एका भूभागावर निष्ठा का ठेवता तुम्ही? त्यामुळं संपूर्ण पृथ्वीच आपली आहे, एका भूमीवर निष्ठा ठेवणं हे कुफ्र आहे, ते महापाप आहे. त्यामुळं मातृभूमी नावाचा कन्सेप्ट नाही आहे. आत्ताही आपल्या देशामध्ये वंदे मातरम ह्या गीताला विरोध होतो. म्हणजे वंदे मातरम म्हणजे काय? हे मातृभूमी तुला आम्ही प्रणाम करतो, ह्याला विरोध होतो ना. आता तो विरोध आत्ताचा नाही आहे, तेव्हापासूनच आहे. काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये कार्यक्रमामध्ये वंदे मातरम गायला तेव्हा विरोध झालेला आहे. त्याचं मूळ कारण काय की आमच्या धर्मात असं सांगितलेलं आहे की भूमीला प्रणाम करणं, मातृभूमी ही संकल्पनाच नाही आहे, तुम्ही हे थांबवा, नाहीतर आम्ही काँग्रेसमध्ये येणार नाही. मग त्यातली काही कडवे गाळण्यात आली तेव्हा. आणि काँग्रेसची भूमिका कायम कशी राहिलेली आहे? काहीतरी एक्स्ट्रा कन्सेशन द्यायचं आणि त्यांना काही करून चळवळीत कसं सहभागी करून घेता येईल. ते गांधींनी सुरू केलं, गांधीपासून असं नाही. लोकमान्यांनी पण लखनौ करारामध्ये स्वतंत्र मतदारसंघ आणि 33% जागा देऊन तेच केलेलं ना. कारण आपल्या नेत्यांचा, प्रमुख नेत्यांचा नेहमी हाच प्रयत्न राहिलेला आहे की काही करून ह्यांना सहभागी करून घ्या, त्याशिवाय स्वातंत्र्य शक्यच नाही. त्यामुळं त्यांच्या मागण्या सातत्याने वाढतच गेल्या. परत बाबासाहेब दुसरं एक सांगतात की फाळणी का केली पाहिजे, की अखंड भारतवादी लोक म्हणतात, आपल्या प्राचीन ग्रंथातला हवाला देतात की हे सिंधूपासून इथंपर्यंत सगळा भूभाग हा भारतच आहे, प्राचीन काळापासून सांस्कृतिक भारत राहिलेला आहे. बाबासाहेबांची भूमिका अशी आहे की हे जी सततची आक्रमणं झालेली आहेत वायव्य दिशेकडनं, त्याच्यामुळं त्या भागातलं सांस्कृतिक सगळं जी ओळख होती ती सगळी बदलून गेलेली आहे. तुम्ही आता त्याला सांस्कृतिक भारत म्हणू शकत नाही. त्या भूभागाप्रती तुम्हाला भावना आहेत, कारण एकेकाळी तुमची काही पवित्र स्थळं त्या भागामध्ये होती. भावना असणं हे स्वाभाविक आहे. पण आजची वस्तुस्थिती काय आहे हे तुम्ही लक्षात घेणार का नाही असं बाबासाहेब म्हणतात. आता इतक्या हजारो वर्षानंतर तिथं तुमच्या संस्कृतीचा एकही अवशेष शिल्लक ठेवला गेलेला नाही आहे. इस्लाम त्या भागामध्ये, हे बाबासाहेब शब्द आहेत, वटवृक्षाप्रमाणे वाढलेला आहे आणि हिंदू आणि बौद्ध संस्कृतीचे अवशेष एखाद्या झुडपासारखे वाटावेत इतका इस्लाम त्या भागात फोपावलेला आहे. त्यामुळं तो आता सांस्कृतिक अखंड भारत आहे तुम्ही असं म्हणू शकत नाही असं बाबासाहेब म्हणत आहेत. आणि अजून एक सिद्धांत बाबासाहेब म्हणतात, हे जीवनविषयक दृष्टिकोन झाला. हिंदूंचा जीवनविषयक दृष्टिकोन काय आहे? हिंदूंना अशी रिलिजियस डॉक्ट्रिन नाही, पॉलिटिकल. पण इस्लाम हे केवळ रिलिजन नाही, ते केवळ अध्यात्म शिकवतं किंवा जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगतं असं नाही आहे. ते एक पॉलिटिकल थेरी आहे. केवळ नाही पॉलिटिकल नाही, ती एक्सपान्शनिस्ट देखील थेरी आहे. विस्तारवादी, साम्राज्यवादी, राजकीय ती एक विचारधारा आहे आणि संघटन त्याच्यात इनबिल्ट आहे. म्हणजे इस्लाममध्ये धर्म वेगळा, समाजकारण वेगळं, राजकारण वेगळं, ते परिपूर्ण आहे. आपण म्हणतो हिंदू जीवन पद्धती आहे, तसं बघितलं तर इस्लाम ही एक धर्मकारण, समाजकारण, अर्थकारण सगळं त्याच्यात राजकारण सांगितलेलं आहे. तो एक कोड आहे पॉलिटिकल एक्सपान्शनचा. त्यामुळं मूलभूत दृष्टिकोनामध्ये, जीवनविषयक दृष्टिकोनात फरक आहे, हे तर आहेच. दुसरं, राष्ट्र कशातनं घडतं? राष्ट्राचे प्रमुख भाग दोन असतात, हे बाबासाहेबच सांगत आहेत. एक असतं हिस्ट्रीमध्ये, एक असतं भविष्यामध्ये. इतिहासाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे, तुमचे आदर्श काय आहेत, ह्याच्यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. जसं मी म्हटलं आधी की मध्ययुगीन काळातला इतिहास हा इस्लामी आक्रमणाचा आणि हिंदू प्रतिकाराचा आहे असं ह्या देशातल्या बहुतांश लोकांना वाटतं का? मुसलमानांना देखील वाटतं का? ह्याच्यावर देखील तुम्ही एक राष्ट्र आहात का नाही, एक समाज आहात का नाही, हे अवलंबून असतं. की युअर वॉट व्हिजन अबाउट हिस्ट्री अँड फ्युचर व्हिजन ते कंट्रीब्यूट करतं तुमचं राष्ट्र घडवण्यामध्ये. तर हिस्ट्रीचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? उदाहरणार्थ, आता तुम्ही पृथ्वीराज चव्हाण हा तुमचा आदर्श आहे का मोहम्मद घोरी हा तुमचा आदर्श आहे? किंवा औरंगजेब तुमचा आदर्श आहे की छत्रपती शिवाजी महाराज तुमचे आदर्श आहेत? बरोबर. महाराणा प्रताप तुमचे आदर्श आहेत की अकबर तुमचा आदर्श आहे?
हे सगळे मुद्दे बाबासाहेबांनीच उपस्थित केलेले आहेत. त्यामुळं ह्या मध्ययुगीन कालखंडामध्ये जे संघर्ष झाला त्या संघर्षातून जे आदर्श समोर आलेले आहेत ते देखील ह्या दोन समाजाचे वेगळे आहेत. आणि ते केवळ वेगळे आहेत नाही, परस्परांचे शत्रू आहेत, एकमेकांच्या विरोधात लढलेले आहेत. त्यामुळे इतिहासाप्रती यांच्या भावना वेगळ्या आहेत. त्यामुळे आजही त्याचे अवशेष शिल्लक आहेत ना. हे जे वाद उत्पन्न होतात, औरंगजेबाच्या कबरीचं काय करायचं, किंवा एखाद्या रोडला औरंगजेबाचं नाव असावं का, किंवा एखाद्या शहराला बख्तियारपूर नावाचं शहर असावं का या देशात, की ज्यांनी तुमचे सगळे विद्यापीठ वगैरे सगळं जाळून टाकलं, नाश करून टाकला, त्यांचं नाव असावं का नाही. हे आपण मूलभूत प्रश्नाला भिडलो नाही आणि त्याची उत्तरं शोधलो नाही आणि समाजाला देखील ते कन्व्हिन्स केलं नाही, म्हणून पुन्हा पुन्हा त्याच वेदना परत उफाळून येत असतात. त्यामुळे ह्याचा विचार करावाच लागणार आहे आपल्याला. औरंगाबादचं संभाजीनगर झालं ते योग्य झालं का नाही, आपलं उस्मानाबादचं धाराशिव झालं, किंवा अहमदनगरचं अहिल्यानगर झालं, इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं, हे सरसकट सगळ्यांना मान्य आहे का नाही, हे देखील तुमचं एक राष्ट्रीयत्व आहे का द्विराष्ट्रीयत्व आहे तुमच्यामध्ये, हे डिफाईन होत असतं त्याच्यावरनं. त्यामुळं बाबासाहेब म्हणतात की ह्यांच्या इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, त्यामुळे हे एक राष्ट्र होऊ शकत नाहीत. भवितव्याबाबत तुमच्या आकांक्षा काय आहेत, हा एक तुमचं राष्ट्रीयत्व घडवण्यामधला सगळ्यात मुख्य फॅक्टर आहे. जर तुम्हाला एक आधुनिक धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्र घडवायचं आहे, ही तुमची अपेक्षा आहे, आकांक्षा आहे, जे आपल्या राज्यघटनेनं सांगितलेलं आहे, ती सर्व समाज घटकांची आकांक्षा आहे का आपल्या देशातल्या, किंवा तेव्हा होती का प्री पार्टिशन, का काही घटकांना वाटत होतं की नाही या देशामध्ये इस्लामवर आधारित, शरीयतवर आधारित इस्लामी राज्य पाहिजे. त्यामुळं भविष्याबाबतच्या आकांक्षा जर वेगळ्या असतील तर तुम्ही एकत्रित कसं काय राहू शकता. त्यामुळं बाबासाहेब म्हणतायत की हे दोन राष्ट्र आहेत. बाबासाहेब देखील हे दोन राष्ट्र आहेत ही भूमिका मांडलेली आहे, हिंदू आणि मुसलमान. बाबासाहेब म्हणतायत चालू असलेला संग्राम हा स्वराज्याचा संग्राम नाही आहे, हा दोन संस्कृतींचा संग्राम आहे. हे 1928ला बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर 1929ला म्हणतात हिंदू आणि मुसलमान दोन समाज नसून दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत. बहिष्कृत भारताच्या अग्रलेखामध्ये बाबासाहेब लिहित आहेत. मग आता हे टी व्ही डिबेटवर जे चालतं, सावरकरांनी 37ला द्विराष्ट्रवाद मांडला म्हणून फाळणी झाली, किंवा जिनानी मांडला 1940ला त्यानंतर म्हणून फाळणी झाली, ह्याला काही अर्थ नाही आहे. जसं मी सांगितलं, मुळात त्यांच्या मूळ डॉक्ट्रिनमध्येच ते आहे. सर सय्यद अहमदनं त्याचा उच्चार केला, बाबासाहेबांनी 2-3दा केला, सावरकरांनी 37ला केला, नंतर जिनानी केला. कोण आधी केला आणि कोण नंतर केला हा प्रमुख मुद्दा नाही आहे, वस्तुस्थिती काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. द्विराष्ट्रवाद नाही 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 असं आम्ही तुम्ही म्हणून काय उपयोग आहे, ते सगळ्यांनाच वाटलं पाहिजे ना. त्यांना वाटतं का हे द्विराष्ट्र नाही म्हणून, ते महत्त्वाचं आहे. त्यामुळं द्विराष्ट्रवाद ही वस्तुस्थिती आहे, हे बाबासाहेब देखील सांगतात. आता उत्तर काय, फाळणी व्हायची नसेल तर त्याला पर्याय काय, जो काही अखंड भारत येणार होता, असणार होता, तो कसा असणार होता याचा विचार केला पाहिजे ना आपण. तो कसा असणार होता, आता जसं म्हटलं 24% लोकसंख्या मुस्लिमांची होती, टिळकांनी 33% आम्ही देऊ असं जाहीर केलं लखनौ करारामध्ये. त्याच्या पुढं जाऊन अजून ते 40%पर्यंत गेली ऑफर काँग्रेसची, पण मुसलमान अडून बसले की आम्हाला 50% शेअर पाहिजे, त्याच्या आम्ही खाली बिलकुल येणार नाही. आता 24% लोकसंख्येला तुम्ही सगळ्या प्रांतिक विधिमंडळात, केंद्रीय विधिमंडळात 50% शेअर देणार का, द्विराष्ट्रवाद सिद्धांत हा मान्य करणार का. काँग्रेस 40%पर्यंत द्यायला तयार होती. आता हिंदू महासभा किंवा सावरकर नंतर आले हिंदू महासभेत, त्यांनी काय आयडिया प्रपोजल ठेवलं समोर की नाही तुम्ही 24% आहात ना, 24%च्या वर 1% देखील तुम्हाला जागा मिळणार नाही. तुम्ही आमच्या चळवळीत सहभागी व्हा अथवा न व्हा, तुम्ही आलात तर ठीक आहे, नाही आलात तर तुमच्याशिवाय आम्ही चळवळ करू, विरोध केला तर तुमचा विरोध मोडून आम्ही चळवळ करू, अशी त्यांनी भूमिका घेतली. आणि काँग्रेसला ते सातत्याने बजावत आहेत की तुम्ही त्यांच्या अवाजवी मागण्या मान्य करू नका, मुस्लिमांच्या प्रेशरखाली येऊन. जे न्याय आहे, जे लीग ऑफ नेशननं ठरवलेलं आहे न्याय प्रिन्सिपल, तेव्हा युनायटेड नेशन नव्हतं, लीग ऑफ नेशन्स नावानं होतं, त्यांनी जे प्रिन्सिपल ठरवले त्या आधारावर जे काही वाटा मिळेल सत्तेमध्ये तो घ्या, तोच खरा राष्ट्रवाद आहे, हिंदी राष्ट्रवाद.
पण 23-24% लोकशाहींना तुम्ही 40% देणार आणि ते 50%वर अडून बसणार, हे कुठल्या न्यायाला धरून आहे? इतकंच नाही, मुस्लिम राजकारण कसं होतं, त्यांचं म्हणणं होतं आता जे मुस्लिम बहुल प्रांत आहेत, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर असेल, सिंध असेल, पंजाब असेल, पंजाबमध्ये 40% हिंदू होते बरं का, तेव्हाचा अखंड पंजाब, 60% मुस्लिम होते, पण त्यांना अख्खा पंजाब हवा होता. बलुचिस्तान आहे, त्याच्यामध्ये कायमस्वरूपी मुस्लिमच सत्ता राहील, मुस्लिमच सत्ताधारी राहतील अशी तरतूद त्यांना हवी होती. दुसरं की जे नॉन मुस्लिम प्रांत आहेत त्याच्यामध्ये देखील 33% किमान रिझर्व्ड पाहिजे होतं, केंद्रीय मंडळामध्ये देखील किमान 33% तर रिझर्व्ड पाहिजे होतं, स्वतंत्र पाहिजे होतं, आणि नकार अधिकार त्यांना हवा होता. मुसलमानांच्या संदर्भात ह्या देशात काही करायचं असेल तर आमच्या संमतीशिवाय करता कामा नये. व्हेटो म्हणतात त्याला, व्हेटो पॉवर, तर नकार अधिकाराची पॉवर देखील आमच्याकडं पाहिजे. आणि केंद्रीय सत्तेला केवळ 3च विषयात कायदा करण्याचा अधिकार असणार आहे, एक परराष्ट्र धोरण, एक संरक्षण आणि एक दळणवळण. ह्या 3 विषयाव्यतिरिक्त केंद्र सत्तेनं कुठलाही कायदा करता कामा नये. बाकी पूर्ण स्वायत्तता प्रांतिक सरकारांना पाहिजे आणि व्हेटो तर पाहिजेच. परत 10 वर्षानंतर कोणाला फुटून निघायचं असेल ह्या देशातनं तर ते फुटून निघण्याचा देखील स्वतंत्र अधिकार पाहिजे. केवळ प्रांतांना स्वायत्तता नाही, जे आपले जवळपास 600 प्रिन्सली स्टेट्स होते, आपल्या भारतात 565 होते, त्या सगळ्यांना देखील स्वायत्तता दिली पाहिजे असं मुस्लिम लीगची अट होती. त्यामुळे येऊ घातलेला अखंड भारत कसा असणार होता ह्याचा आपण विचार केला पाहिजे. आत्ता जे भारत आहे, आत्ताची जी आपली राज्यघटना आहे, तशा प्रकारची राज्यघटना येऊ शकली असती का, आणि अशा प्रकारचा एकसंध भारत घडू शकला असता का, ह्याचाही विचार करावा लागणार आहे. आता आपल्याला माहिती आहे सरदार पटेलांनी कशा पद्धतीनं 565 सगळ्या संस्थानिकांना बरखास्त करून सामावून घेतलं, साम दाम दंडभेद सगळं वापरलं. तसं मुस्लिम लीग एक सत्तेत पार्टनर राहिली असती तर ती करू दिली असती का सरदारांना असं काही? हैदराबादचं आपण आता जिथून येतो सगळ्यात आपल्याला तर खूप ह्याचा विचार करण्याची गरज आहे. दुर्दैवानं आपल्याकडं शिकवलंच जात नाही हे. सरदार पटेलांचा तर फोटो पाहिजे मराठवाड्यातल्या प्रत्येकाच्या घरामध्ये, त्यांनी आपल्याला मुक्ती मिळवून दिलेली आहे. ते शक्य झालं असतं का मुस्लिम लीग जर राहिली असती तर? त्यांनी अट घातली असती की हैदराबादच्या निजामला स्वतंत्र राहायची इच्छा आहे तर स्वतंत्र त्याला राहिलं पाहिजे, अधिकार नाही केंद्राला सैन्य पाठवून ते बरखास्त करण्याचं, मग हे स्वायत्त राहिलं असतं ना. तसंच लखनौचं आहे, जुनागडचं आहे, असं झालं असतं. त्यामुळं अखंड भारत कसा असणार होता? आणि इक्वल पॅरिटी इन पॉवर, म्हणजे मंत्रिमंडळामध्ये 50% वाटा, 5 वर्ष तुमचा पंतप्रधान असेल तर दुसरे 5 वर्ष मुसलमान पंतप्रधान राहील. सैन्यामध्ये देखील इक्वल पॉवर, म्हणजे तुमचा आर्मी चीफ जर हिंदू असेल तर नेव्ही चीफ मुसलमान राहील, किंवा व्हाईस वर्सा काही पण. म्हणजे तुमचं लेजिस्लेचर, ज्युडिशियरी, एक्झिक्युटिव्ह, आर्मी सगळीकडे 50%. न्यायमूर्ती देखील प्रत्येक सुप्रीम कोर्टामध्ये 50% राहतील. हे अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला चालणार होती का? त्यामुळे हे सगळा विचार करावा लागतं, फाळणी योग्य की अयोग्य हे ठरवत असताना. आत्ताचा भारत कसा आहे? सार्वभौम लोकशाही गणराज्य धर्मनिरपेक्ष आहे. धर्मनिरपेक्षेचे देखील वेगवेगळे अर्थ आहेत. आता तेव्हा ह्या अखंड भारताच्या भूभागामध्ये 24% मुस्लिम जनसंख्या होती. आत्ता त्याच अखंड भारताच्या भूभागामध्ये किती टक्के मुस्लिम जनसंख्या आहे? जवळपास 40% जनसंख्या मुस्लिम आहे. मग केवळ 75 ते 77-78 वर्षामध्ये 24% लोकसंख्या ह्याच भूभागामध्ये, अखंड भारताच्या भूभागामध्ये 40% कशी झाली? बरोबर. आणि सावरकरांचा जरी फॉर्म्युला आपण अप्लाय केला की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जागा, तर आत्ता भारतामध्ये किती टक्के जागा लोकसभेमध्ये मुस्लिमांना रिझर्व ठेवाव्या लागल्या असत्या? 40% किमान, राईट. आणि मुस्लिम समाजाचं धार्मिक संघटन पाहता कायमस्वरूपी सत्ताधारी समाज हा मुस्लिमच झाला असता ना. आणि हिंदूंचं संघटन राजकीय असो सामाजिक असो त्याची काय स्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याचे प्लस मायनस आहेत, तो विषय नाही आजचा. पण कायमस्वरूपी मुस्लिमांचीच सत्ता असणार होती.
आता काही जण म्हणतात मौलाना आझाद हे प्रखर राष्ट्रवादी होते किंवा अन्य काही नेते प्रखर राष्ट्रवादी होते. जमियत उलेमा हिंद नावाची संघटना राष्ट्रवादी भूमिका, अखंड भारतवादी भूमिका मांडत होती. तो अखंड भारत कसा त्यांना अपेक्षित होता, ते तर मुस्लिम लीगपेक्षा जास्त घातक ठरणार होता. त्यांचं म्हणणं असं होतं आझादांचं वगैरे जिन्नाला, अरे आपण राज्यकर्ते आहोत, ह्या देशाचे मालक आपण आहोत आणि एक तुकडा घेऊन काय चाललंय तुम्ही, संपूर्ण हिंदुस्थानवर दावा आपला आहे ना, हजारो वर्ष सत्ता आपणच गाजवलेली आहे, त्यामुळे हे आपल्या समाजाच्या हिताची गोष्ट नाही तुम्ही फाळणी मागताय ते, असा आझादांची वगैरे भूमिका होती. थोडा संयम ठेवा, काही वर्ष देशाची सत्ता आपल्याकडेच येणार आहे. मग ते अखंड भारतवादी राष्ट्रवादी मुस्लिम नेते त्यांची भूमिका पण बघितली पाहिजे ना. आता टी व्ही डिबेटवर बोलताना एक मौलाना म्हटला, आता हिंदू कसं अखंड भारत बनाएंगे वगैरे थोडं आपण उत्तेजित होऊन बोलतो. एक मौलाना म्हटला, बनाओ ना अखंड भारत, किसने रोका है, आज तो हमें अखंड भारत चाहिए, क्योंकि जो पार्टीशन हुआ है वो भूमिका तो हुआ ही है, लेकिन मुसलमान समाज का पार्टीशन हो गया 3 हिस्सों में, की त्यातला 1/3 गेला पश्चिम पाकिस्तानामध्ये, 1/3 इथे राहिला आणि 1/3 बांगलादेशमध्ये गेला. तर वस्तुस्थितीमध्ये पार्टीशन मुस्लिम समाजाचं झालं असं त्यांचं म्हणणं आहे. जर आम्ही एकत्रित राहिले असतो, जिन्नांनी काही मूर्खपणा केला नसता, तर आजच आम्ही अखंड भारताचे सत्ताधारी राहिलो असतो. त्यामुळं काय काय होऊ शकणार होतं ह्याचा देखील आपण विचार केला पाहिजे. आणि आज अखंड भारत बनवायचा म्हटला तर काय काय अडचणी येऊ शकतात हे पण बघितलं पाहिजे. आता समजा एक हायपोथेसिस की आले बाबा पाकिस्तानचे नेते, भारताचे नेते, बांगलादेशचे नेते, तुमचं सत्तेचं वाटप कसं राहणार आहे, घटना कशी राहणार आहे. मग पुन्हा आपण ते कॅबिनेट मिशन काय होतं, 1935चा कायदा काय होता, तेव्हा काय काय निगोशिएशन झाल्या होत्या, पुन्हा तीच चर्चा येणार ना. आत्ताची राज्यघटना आहे तशी अखंड भारताला लागू करा असं तर नाही होणार ना, बरोबर. मग तेव्हा तुमचं एकमत होऊ शकलं नाही, एका राज्यघटनेखाली तुम्ही येऊ शकला नाहीत, आता येऊ शकणार आहात का. बरं, हे झालं केवळ राज्यव्यवस्थेच्या संदर्भातलं. समाज म्हणून काय, तुम्ही तुमचे अभिसरण होणार आहे का, तुम्ही एकमेकांमध्ये मिसळत जाणार आहात का, तुमचे मीटिंग पॉईंट्स काय आहेत समाजाचे. जसं बाबासाहेब म्हणतात की ह्या समाजामध्ये एकत्वाचा धागाच नाही आहे, त्यामुळे केवळ मतदानाच्या दिवशी एका बूथवर आले म्हणून ह्यांचं एक राष्ट्र होणार नाही आहे, असं बाबासाहेबांची मांडणी आहे. तर त्याचं काय होणार आहे. आज पश्चिम बंगालमध्ये काय होतं आहे, केरळमध्ये काय होतं आहे आपण बघतोय. तुमची मजबूत केंद्रीय सत्ता असून काश्मीरमध्ये काय झालं, तुम्ही रोखू शकलो का. लाखो लोकांचं पलायन नाही रोखू शकलो ना. प्रबळ केंद्र सत्ता आहे तुमच्याकडेच आहे, कोणत्याही पक्षाचे असतील तरी बाय अँड लार्ज हिंदूचीच सत्ता इष्ट आपत्ती ठरली असं आत्ता आपण मागं वळून बघितलं रेस्ट्रॉस्पेक्टिव्हमध्ये, तर आपल्याला जाणवतं की झालं ते बरं झालं, हिंदू मुक्त झाले. मग बाबासाहेबांनी जी योजना मांडली होती तीच खरी ठरली. बाबासाहेब काय म्हणतात शेवटी त्यांचंच कोट मी आपल्याला वाचून दाखवतो थोडक्यात. भारत पाकिस्तानपासून वेगळा झाला याचा मला आनंद झाला. एक प्रकारे मी पाकिस्तानचा पुरस्कर्ताच आहे, म्हणजे पार्टिशनचा पुरस्कर्ता आहे. मी फाळणीचा पुरस्कार केला कारण मला वाटत होते की फाळणीने हिंदू केवळ स्वतंत्रच नाही तर मुक्त होणार होते. जर भारत अखंड राहिला असता तर स्वातंत्र्य जरी मिळाले तरी हिंदूंना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागले असते. केवळ स्वतंत्र अखंड भारत हा हिंदूंच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारत असला नसता. ते एका देशाचे पण 2 राष्ट्रांचे शासन झाले असते आणि या 2 राष्ट्रांपैकी मुस्लिम हे सत्ताधारी जमात बनले असते. जेव्हा फाळणी झाली तेव्हा मला वाटले की परमेश्वराने या देशावरील शाप काढून घेतला असून, आता बाबासाहेब प्रखर बुद्धिवादी नेते आहेत पण त्यांची भावना लक्षात घ्या, ते काय म्हणत आहेत, जेव्हा फाळणी झाली तेव्हा मला वाटले की परमेश्वराने या देशावरील शाप काढून घेतला असून भारत हा एकसंध महान व समृद्ध देश बनण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. हे 1955ला बाबासाहेबांनी नोंदवलेलं आहे. त्यामुळं द्विराष्ट्रवाद हे वस्तुस्थिती होताचा विचार करत असताना केवळ मागं काय झालं असं नाही आहे. 2 राष्ट्र ठरवणारे घटक आजही शिल्लक आहेत का नाही. म्हणजे जीवनविषयक दृष्टिकोन ह्याच्यात काही सुधारणा झालेली आहे का मुस्लिम समुदायाच्या.
म्हणजे मूळ फंडामेंटल इस्लामिक डॉक्ट्रिनपासून तो समाज दूर गेला आहे का, त्याच्यात काही सुधारणा झाल्यात का, ह्याच्यावर विचार केला पाहिजे. मला वाटतं झालेल्या नाही आहेत. दुसरं, इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे का. गझनी, घोरी, तैमूरलंग, बाबर, औरंगजेब ह्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे का. एक पाकिस्तानमधला मुस्लिम नागरिक आणि आपल्या भारतातला एक मुस्लिम नागरिक, ह्यांना जर दोघाला विचारलं आपण की तुझे आदर्श कोण आहेत, तुझे आदर्श कोण आहेत, तर हे येणार नाहीत का, येणार आहेत. पाकिस्तानात त्याच्या मिसाईलची नावं काय ठेवलेली आहेत, हेच ठेवलेली आहेत. कासिम, गझनी, घोरी, बाबर, औरंगजेब. आपल्या मिसाईलची नावं पृथ्वी, अग्नी, म्हणजे जे तत्व आहेत निसर्गाचे ह्याच्यावर आहेत. तर ते आदर्श अजून इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे का नाही. मग शहरांच्या नामांतरासाठी विरोध का होतो. दारुल इस्लाम, दारुल हरब, जिहाद, जहलियत, ह्या सगळ्या संकल्पना तुम्ही सोडल्यात का नाही. जसं हिंदू समाजाचा विचार केला, चातुर्वर्ण्य व्यवस्था आपण सोडली का नाही. असं 4 प्रकार असतात, जन्माधारित श्रेष्ठत्व, कनिष्ठत्व असतं, हे आपण सोडलं ना. आता ते नामशेषच झाले जवळपास, बरोबर. हे 100% सगळे दोष गेलेत असं नाही, पण बाय अँड लार्ज आपण सुधारणा घडत गेलेल्या आहेत. तसं मागच्या 200-1000 वर्षामध्ये मुस्लिम समाजामध्ये किती सुधारणा झाल्या. एक हमीद दलवाईचं नाव सोडलं तर एक तरी नाव आपल्याला दिसतं का, दिसतच नाही ना. मग हे हार्ड प्रश्न विचारायचे का नाही, विचारले पाहिजे ना. भवितव्याबाबतच्या आकांक्षा काय आहेत आपल्या, काय आहेत. एक समृद्धशाली भारत, विकसित भारत, समतायुक्त भारत, शोषणमुक्त भारत आणि एक लोकशाही गणराज्य म्हणून आपण विकसित प्रकारचं धर्म पाळण्याची देते. पारलौकिक धर्म, तुमच्या उपासना, पूजा, अध्यात्म, सण, वारी, उत्सव, यात्रा, आपलं कुंभमेळा, हे सगळं करण्याचं स्वातंत्र्य आहे. माझ्या धर्मामध्ये चातुर्वर्ण्य सांगितलं आहे म्हणून त्या आधारावर मी समाज व्यवस्था करेन किंवा तसं वागेन, ह्याचं धर्म स्वातंत्र्य नाही आहे. किंवा अस्पृश्यता कुठंतरी कुठल्या तरी स्मृतीत काहीतरी लिहिलं म्हणून मी ते पाळेन, असं धर्म स्वातंत्र्य नाही आहे. तसंच माझ्या धर्मामध्ये सांगितलं आहे काफिर हे नीच असतात, दर्जाहीन असतात, त्यांना जगण्याचा अधिकार नाही म्हणून मी जिहाद करेन, आणि तो माझ्या धर्माने सांगितलेली आज्ञा आहे. तर ते माझं धर्म स्वातंत्र्य घटना मान्य करत नाही. घटना म्हणते तो सगळा धर्म संपला आता तुमचा, आता आधुनिक मूल्यांचा स्वीकार करा. तर ते आधुनिक मूल्यांचा स्वीकार राज्यव्यवस्थेनं तशी धोरणं आखली का नाही, का वेगळे पण जोपासणारं तुष्टीकरणाचं राजकारण करून परत त्या अलगत्वाला चालनाच दिलेली आहे. इतिहास काय राहिलेला आहे 75 वर्षाचा. दुर्दैवानं म्हणावं लागतं की अजून ते घटक तसेच आहेत जे फाळणीला कारणीभूत ठरलेले आहेत. असंच आता आर्टिकल 30 आहे की काही धर्मांना अल्पसंख्याक मानून त्यांना विशेष अधिकार द्यायचं. धर्मनिरपेक्ष व्यवस्थेमध्ये कोणाचा धर्म काय आहे हे बघण्याची काहीच गरज नाही ना. सगळ्यांना समान अधिकार असले पाहिजे. जसं आम्ही बहुसंख्य आहोत म्हणून आम्हाला काही स्पेशल प्रिव्हिलेज नको, आम्ही म्हणत नाही आम्हाला काहीतरी स्पेशल राईट्स द्या. आमचं म्हणणं असं आहे की त्यांची संख्या कमी आहे म्हणून त्यांना स्पेशल राईट्स का देता. बरं, ते वेगळे पण जोपासतात आणि ते वेगळे पण पुढं कालांतरानं फुटीरतावादाला चालना देऊन पार्टिशन घडवून आणणार आहे ना. मदरशांना त्यांच्या शैक्षणिक धार्मिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे अनुच्छेद 30 नुसार, आणि त्याला गव्हर्नमेंट फंड करतं. त्याच्यामध्ये काय अभ्यासक्रम शिकवला जातो. जर दिवसभर ते वाकून तिथं ते कुराणच रटणार असेल आणि त्याच्यात काफिर, जिहाद, दारुल इस्लाम, दारुल हरब, मग ते मॉडर्न एज्युकेशन घेऊन एक आधुनिक मूल्य स्वीकारलेला नागरिक त्याच्यातून घडणार आहे का. आणि त्याला गव्हर्नमेंट फंड करते. मग ते अल्पसंख्याकवाद हा जो लागलेला एक हे आहे ते रोग, तो दूर केला पाहिजे. आता त्याच्यामध्ये नॉन मुस्लिम लोकांमध्ये फुटीरतावाद वाढला आहे परत त्या अल्पसंख्याकवादामुळं. राजकारणासाठी UPA सरकारनं जैन समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा दिला 2013ला. 2013ला लिंगायत समाज मागतोय आम्ही वेगळे आहोत, आम्ही हिंदूंचा भाग नाही आहोत, आम्हाला वेगळा धर्म. ते कशामुळं, ते सगळं हे येतं आहे अनुच्छेद 30मधून. ते अनुच्छेद 30 हटवा, ह्या सगळ्या चळवळी बंद होऊन जातील. आमचा स्वामी विवेकानंद काय म्हणत होते, गर्व से कहो हम हिंदू आहे. त्यांनी स्थापन केलेली संस्था रामकृष्ण मिशन. रामकृष्ण मिशननं याचिका दाखल केली आम्ही हिंदू नाहीत, आम्ही रामकृष्ण पंथ वेगळा आहे आमचा. ते कशासाठी, सरकारकडून जो जाच होत होता तथाकथित धर्मनिरपेक्ष सरकारकडून, त्या जाचाला कंटाळून त्याच्यातून मुक्त होण्यासाठी
बहुसंख्य हिंदू म्हणून आपली आयडेंटिटी ठेवायला नको, आपण रामकृष्ण पंथ म्हणून वेगळा सांगू कागदपत्री आणि ह्या जाचातून मुक्त होऊ, म्हणून त्यांनी आम्ही हिंदू नाहीत अशी भूमिका घेतली. हे अनुच्छेद 30 मुळे, त्यामुळे ते देखील हटवलं पाहिजे. अनुच्छेद 370 काढून जे एक स्पेशल दर्जा दिला होता आणि राष्ट्रीय एकात्मतेला ती पण एक प्रकारची खीळ होती, ती नष्ट केली, एकात्मता दृढ झाली, ते चांगलंच झालं. अजून अनेक कायदे आहेत जे धर्माच्या आधारावर भेदभाव करतात. वक्फ त्यातलंच आहे, प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट त्यातलंच आहे, हजच्या यात्रेसंदर्भात आहेत काही कायदे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष शासनाकडून हे अपेक्षित नाही. तुम्ही कोणालाच काही देऊ नका स्पेशल धर्माच्या आधारावर, ते लोक बघून घेतील ना त्यांच्या धर्माचं काय करायचं. ह्याच्यासाठी काय उपाय काय? अपीजमेंटचं पॉलिटिक्स तर होत राहणार आहे, पण आपण एक राष्ट्रीय समाज म्हणून आपण जागृत असल्याशिवाय, एक पॉलिटिकल प्रेशर क्रिएट केल्याशिवाय ह्या गोष्टी थांबणार नाही. त्यामुळं आपला देश एकसंध आहे म्हणजे कल्पनाच कोणी करू शकलं नसतं 1947च्या पूर्वी की असा भारत राहील आणि अशी एक राज्यघटना अस्तित्वात येईल. कारण ते राज्यघटना तयार कशी करायची एकत्रित येऊन ह्याचा जो सगळा इतिहास बघितला तर एक चमत्कार वाटावा अशा प्रकारची राज्यघटना जी निर्माण करू शकले. ते मुस्लिम लीग बाहेर गेली आणि सगळे बहुसंख्य हिंदू लोक त्या राज्यघटनेमध्ये आले आणि त्यांनी एक आधुनिक राज्यघटना दिली, देशाला एकसंध केलं. आपल्या सुदैवानं सरदार पटेलासारखे गृहमंत्री मिळाले. केवळ घटना नाही म्हणजे जॉग्राफिकली पण एकसंध करून टाकलं, सगळे संस्थानं बरखास्त करून टाकली. जे स्वतंत्र मतदारसंघ नावाची कन्सेप्ट होती ती ठेवली नाही. अशी घटना आपल्याला मिळू शकली नसती, ती आपल्याला मिळालेली आहे. आणि 75 वर्षामध्ये एक यशस्वी लोकशाही गणराज्य म्हणून आपण वाटचाल केलेली आहे. आपल्या आजूबाजूला बघितलं, आपल्यासोबतच स्वतंत्र झालेले देश आहेत किंवा या आशिया खंडामध्ये किती म्हणजे जर्नी बघा तुम्ही वेगवेगळ्या देशांची कशी राहिलेली आहे. पाकिस्तानमध्ये लोकशाही रुजूच शकली नाही. बांगलादेशमध्ये काय झालं, पंतप्रधानांना पळून जावं लागलं. श्रीलंकेत काय होतं ते पण बघतोय आपण. भारतामध्ये म्हणजे वाळवंटामध्ये एक जलाशय असावा अशा प्रकारचा भारत आहे आता ह्या सगळ्या परिसरामध्ये. तर हे का, त्याच्या मागचं कारण मी शोधलं पाहिजे. त्याच्यामागं म्हणजे आपली एकतर उदारमतवादी संस्कृती आहे, आपल्यामध्ये एक रिलिजियस डॉग्मा कट्टरतावाद असं काही नसतं, गिव्ह अँड टेक असतं, एक समन्वयाची पद्धत आहे. घटना पण आपल्याला का करू शकल्या घटना निर्मात्यांनी, म्हणजे फार काही वादविवाद झाले नाहीत. बाबासाहेबांचा आणि काँग्रेसचा लढा तर आपल्याला माहिती आहे. बाबासाहेब तर घटनेचे शिल्पकार म्हणून सगळ्यांनी त्यांचा गौरव केला, मसुदा समितीचे अध्यक्ष झाले. हे खरं तर आपल्या भारतीय समाजाचं वैशिष्ट्य आहे, सामावून घेणे, एक उदारमतवादीपणा आहे आपल्याकडे, ते एक कारण आहे. दुसरं म्हणजे आपल्या देशाला मजबूत केंद्रीय सत्ता ह्या संविधानानं दिलेली आहे, कोणालाही फुटून निघायचा अधिकार नाही. आता आणीबाणीचा एक मधला काळ, एक ब्लॅक स्पॉट गेला तर आपण यशस्वी झालेलो आहोत. आता ती आणीबाणी देखील लादणं हे आता अवघड करून ठेवलेलं, तरतूद केलेली आहे, तो फॉल्ट देखील नाहीसा केलेला आहे. त्यामुळं 75 वर्षामध्ये आपण कमावलं भरपूर आहे, पण उणिवा काय राहिल्या आणि पुढे चॅलेंजेस काय येऊ शकतात ह्याचाही विचार आपण केला पाहिजे. आणि पुढचे चॅलेंजेस टॅकल करायचे असतील तर 370 गेले, तसं अनुच्छेद 30, परत समान नागरी कायदा आणि डेमोग्राफिक चेंज. त्याचं काय, डेमोग्राफिक चेंज कसंही होतो आहे. भारतातली जनसंख्या, मुस्लिम जनसंख्या पार्टिशनच्या नंतर जवळपास 8 ते 9% दरम्यान होती. आज सरकारी आकडा 15%चा आहे, ॲक्च्युअलमध्ये किती जास्तच असणार 100%. मग डेमोग्राफी चेंज झाली की अस्थिरता येते का नाही, अस्थिरता, अराजकता आणि डेमोग्राफिक चेंज ह्याचं काही कोरिलेशन असतं का नाही, का वाढू द्या कोणालाही किती काय फरक पडतो, प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे असं म्हणून आपल्याला ते दुर्लक्ष करून चालणार आहे का, त्याच्यावर विचार करावा लागणार आहे. कुठल्या जिल्ह्याची डेमोग्राफी कशी बदलत गेलेली आहे. CAAचा कायदा झाला, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेशमधले जे धार्मिक अल्पसंख्याक होते, अत्याचाराला कंटाळून जीव वाचवण्यासाठी म्हणून जे आलेले आहेत त्यांना नागरिकत्व दिलं. पण ते नागरिकत्व दिलं 2014च्या पूर्वी जे आलेले आहेत त्यांनाच नागरिकत्व आहे, 14 नंतर आलेल्यांना अजून काही नाही. उलट आपला दबाव असला पाहिजे शासनावर की ह्या 3 देशातून गैरमुस्लिम म्हणजे हिंदू, शीख, बौद्ध, जैन हे कधीही आले अत्याचाराला कंटाळून तर इथं त्यांना नागरिकत्व सहजासहजी मिळालं पाहिजे, ही आपली मागणी पाहिजे. केवळ CAAवर आपण समाधानी असता कामा नाही, कारण त्याला तशी हिस्ट्री आहे ना पार्टिशनची.
आणि त्यांचं हे नैसर्गिक हक्काचं घर आहे. हिंदू, शीख, बौद्ध, जैन भारतीय वंशाचे त्यांच्यासाठी दुसरं घरच नाही या जगामध्ये. तर त्यांना नागरिकत्व केव्हाही मिळालं पाहिजे ह्या 3 देशातून पलायन करून येणाऱ्यांना, ही आपली मागणी असायला पाहिजे. पण 14च्या पूर्वीच्यांना तरी दिलं आहे, ते काही नसण्यापेक्षा काहीतरी झालेलं आहे. NRC होऊच शकली नाही ना. आता नवीन पद्धत आलेली आहे बघा. पूर्वी घटनेत नकाराधिकार मागत होती मुस्लिम लीग, जिन्ना सगळे केली पाहिजे. आणि आपण सगळेजण हे पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींचा विचार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. सरांना तुम्ही विचारू शकता. बाबासाहेबांनी जेव्हा पहिल्यांदा घटना समितीवर गेले ते पश्चिम बंगालमधूनच गेले होते, म्हणजे आत्ताचा बांगलादेश, पूर्व बंगालमधूनच गेले होते. नंतर तो भाग गेला पूर्व पाकिस्तानमध्ये. नंतर त्यांना मग इकडनं मुंबईतनं समितीमध्ये घेण्यात आलं. तर जोगेंद्रनाथ मंडल ह्यांनी निर्णय असा केला की आपण पाकिस्तानसोबत जायचं. आणि 1 वर्षाच्या आतच ते परत भारतात आले. त्यांनी जे रेजिग्नेशन लेटर लिहिलं पाकिस्तानच्या PM-ला, ते इंटरनेटवर उपलब्ध आहे, तुम्ही सगळं वाचा. ते त्याचा मी मराठी अनुवाद केला आहे पूर्ण आणि ह्या पुस्तकात घेतलेला आहे. शेवटी त्याच्यामध्ये सगळं वर्णन केलेलं आहे की ह्या पाकिस्तानमधल्या म्हणजे पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान दोन्हीकडं सेम परिस्थिती होती की काय अन्याय अत्याचार होत आहेत हिंदूवर. आम्हाला काय शब्द देण्यात आला होता पार्टिशन होताना आणि आत्ता आमचा काय अनुभव आहे. इथं हिंदूवर इन्क्लुडिंग SC ST सगळेच काय अन्याय अत्याचार होत आहेत हे सगळं त्यांनी विदारक परिस्थिती त्याच्यामध्ये वर्णन केलेली आहे. त्यांना अक्षरशः पलायन करून यावं लागलं भारतामध्ये. तर हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की समावेशकता म्हणजे 2 संस्कृतीतला फरक, म्हणजे आपल्याकडं विद्रोही असणं किंवा प्रस्थापितांशी भांडण करणं हे काय आपल्याकडं त्याला काय शत्रुत्वाच्या दृष्टिकोनातून बघितलं जात नाही. बाबासाहेब आज घटनेचे शिल्पकार आहेत आणि ह्या देशातला बहुतांश वर्ग त्यांना त्यांचं कर्तृत्व जाणून त्यांना वंदनीय पूजनीय मानतो. पण बंगालमध्ये काय झालं, याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये काय झालं, जोगेंद्रनाथ मंडल ज्यांनी सहकार्य केलं होतं मुस्लिम लीगला सगळ्या प्रकारच्या राजकारणामध्ये, त्यांना पलायन करून यावं लागलं ना. तर हा देखील फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यांचं लेटर ते राजीनाम्याचं ते वाचण्यासारखं आहे, इंटरनेटवर उपलब्ध आहे, ते पण वाचलं पाहिजे. आणि जे वेगवेगळे नारे चालतात आता, कसं आहे आपल्याला काही सगळ्यांशी म्हणजे परमनंट शत्रुत्व करायचं असं नाही आहे. आपल्याला एकसंध होण्यासाठी काय काय करायचं आहे ते त्याला बारकाईनं आपण विचार केला पाहिजे. काही चुकीचे नारे देतील तर त्या नाऱ्यांच्या मागे हेतू काय हे पण आपल्याला बघता आलं पाहिजे. जय भीम जय भीमचे नारे चालतात, ठीक आहे, आपण एक व्हायचंच आहे, आपल्याला त्याच दिशेनं जायचं आहे. पण काही प्रश्न विचारले पाहिजे ना की तुम्ही ते सगळं धोरण सोडलं का, तुमची विचारधारा बदलली का. ते कन्फर्म केल्याशिवाय कुठल्याही नाऱ्याला काही अर्थ उरत नाही. जसं मी सांगितलं की इस्लामिक डॉक्ट्रिन तुम्ही सोडली का नाही, इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुटला का नाही. आता इस्लामी आपली इथली निजामाची राजवट त्याच्याकडे कसं बघायचं आपण. आता 17 सप्टेंबर हा ब्लॅक डे आहे का मुक्तीसंग्राम आपण साजरा करायचा दिवस आहे, ह्याच्यावर एकमत आहे का नाही अजून मराठवाड्यामध्ये किंवा ह्या निजामाचं जे काही क्षेत्र होतं त्याच्यामध्ये. 2002ला उपस्थित का राहत नाहीत MIMचे लोक, बरोबर. हे प्रश्न विचारले पाहिजे ना, डायरेक्ट विचारले पाहिजे आणि ह्याची मुक्तपणे चर्चा केली पाहिजे ना. मग ब्लॅक डे म्हणजे असेल तर मग ते कसं काय तुमचं एकत्व होणार मग. तर ह्याचा देखील विचार केला पाहिजे. आणि ते मराठवाडा मुक्तीसंग्राम त्याचा देखील साकल्यानं अगदी डिटेलमध्ये जाऊन अभ्यास केला पाहिजे. ते समजून बाबासाहेबांची त्याच्यात भूमिका, ह्याच्यात त्यांचे लेटर्स वगैरे घेतलेले आहेत. त्यांनी अनुसूचित जाती बांधवांना काय आवाहन केलं होतं त्या काळामध्ये. निजाम रजाकार जबरदस्ती धर्मांतरण करत असतील आणि वेगवेगळे प्रलोभनं देत असतील तर त्याला फसू नका. आपल्या समाजाला काळीमा फासू नका, म्हणजे असा काही निर्णय करू नका. आपलं सवर्ण हिंदूंशी काही मुद्द्यावर भांडण आहे म्हणून रजाकार आपले मित्र आहेत अशी गफलत करू नका, हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे स्पष्टपणे. त्यामुळे त्यांचं राष्ट्रीयत्व बाबासाहेबांचं हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळं ते जोगेंद्रनाथ मंडल ह्यांच्या बाबतीत काय झालं त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे.
सर माझा एक प्रश्न होता. हो. आपण बाबासाहेबांना आपण सर्वांनी शिल्पकार मानतो. मध्य भारतामध्ये आता जे काही 2-4 महिन्यापूर्वी काही लोकांचे शिल्पकार असं एक ट्रेंड चाललं सर मध्य भारतामध्ये. ते मागं पडत चाललाय की काय आणि ते फक्त बोलण्यातला एक फॉर्मॅलिटी झाले की काय अशा प्रकारचा तो शब्द झालेला आहे. पण महाराष्ट्रामध्ये सुधारणा खूप झालेली आहे, म्हणजे त्याला खरोखरच पुरोगामी म्हणता येईल. तुलनेनं बिहार UP इकडं विचार केला तर बरं का. तर अजून एक वर्ग आहे ना, आता तो बाबासाहेबांना का विरोध करतो किंवा शिल्पकार का म्हणत नाही. आता त्यांच्या भूमिकेमध्येच एक कॉन्ट्रॅडिक्शन असतं. तुम्ही बघा, एक ते काय म्हणतात, बाबासाहेब शिल्पकार नाहीत घटनेचे, BN राव हे शिल्पकार आहेत असं ते बघा काही लोक सोशल मीडियावर वगैरे मांडतात. BN राव यांनी पहिला कच्चा मसुदा दिला होता आणि ते सल्लागार पण होते घटना समितीचे. BN राव आहेत, बाबासाहेबांनी काही कर्तृत्व नाही असं ते मांडतात. आणि दुसरं लगेच कॉन्ट्रॅडिक्टरी मत काय मांडतात की घटना कॉपी पेस्ट आहे, म्हणजे कॉपी पेस्ट आहे, ह्याच्यात काही चांगलं नाही, म्हणजे घटना चांगली नाही म्हणायचं. शिल्पकार आहेत पण घटना चांगली नाही, कॉपी पेस्ट केलेली आहे. दुसऱ्या बाजूला काय म्हणायचं, चांगली आहे पण BN राव यांनी केलेलं आहे. म्हणजे हे विरोधाभासी तर एकच वर्ग मांडतो तुम्ही एक, त्यामुळे तो गोंधळलेला वर्ग आहे. ह्याच्यावर पण विचार करावा लागणार आहे ना. बरोबर आहे ना. त्याच्यावर आता सातत्यानं बोलत राहावं लागणार आहे. सोशल मीडिया असेल, आपले भाषणं असतील, YouTube असेल, सगळ्या माध्यमातून त्याच्यावर बी भूमिका घ्यावी लागते. तो घटक असतोच तसा, तो कन्झर्वेटिव्ह विचाराचा आहे तो अजूनही. आता त्याच्या विरोधात बोलावंच लागतं. तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे ना. कारण काय माहीत आहे का, ते पूर्वग्रह काही मुद्द्यांच्या आधारे पूर्वग्रह. एक तर काय असतं, आता आपण एक आरक्षणाचं धोरण स्वीकारलेलं आहे बरोबर, आणि ते किती न्याय आहे त्याचा अभ्यास करावा लागतो, हिस्ट्री अभ्यासावी लागते, त्याच्यातून त्याचे मग ते कसं योग्य आहे ते धोरण हे कळतं. पण जेव्हा वैयक्तिक अनुभवातून माझं काहीतरी राहिलं, बाबा मला ॲडमिशन मिळालं नाही, मग ह्याच्यातून वैयक्तिक अनुभवातून आपण एखाद्या म्हणजे राष्ट्राच्या धोरणाबद्दलच मत बनवतो आणि मग ते एकदा त्या ह्याच्यावरून लाईनवरून सुटली गाडी की कुठंपर्यंत कोणाबद्दलही काहीही बोलण्यापर्यंत जाते मजल. मग चुकीचं आहे ना, बिलकुल चुकीचं आहे ते. त्याच्यावर प्रबोधन करावं लागतं. चुकीचं नाही. तुम्ही ट्रॅक्टर घेऊन या, कुठलेही वाहनं घेऊन या, माध्यम काही असू द्या, पण हिंसात्मक. आता दिल्लीला झालं का नाही त्या दिवशी 26 जानेवारी का 15 ऑगस्ट होतं ना, झालं की पोलिसावर म्हणजे पोलिसावरच प्रत्यक्ष हल्ले झाले की मग पोलीस प्रतिक्रियेमध्ये ते करतं बरोबर. म्हणजे काहीतरी तुम्हाला ॲक्शन घ्यावी लागेल ना पोलीस फोर्स म्हणून. कायदा सुव्यवस्था बिघडत असेल तर मग पुन्हा अजून पहिल्यांदा कुणी केलं, आंदोलनकर्त्यांनी केलं का हे केलं, आता हे सगळे प्रत्येकाचे परिस्थितीजन्य पुराव्यानुसारच ते ठरतं, कोणी पहिल्यांदा केलं आणि कोणी चुकीची ॲक्शन घेतली. पण महत्त्वाचा मुद्दा काय आहे की हिंसेकडे जाऊ नये, अराजकतेकडे जाऊ नये. तुम्ही पहिल्यांदा मांडणी केली काळीच्या संदर्भात बाबासाहेबांबद्दल बोलत असताना ते पुरस्कर्ते होते बरोबर. पुरस्कार करताना निरर्थक आहे ती पाणीचा मुद्दा, परंतु ती अनिवार्य पण आहे. ते बाबासाहेबांची निरर्थक आहे आपण असं स्पष्टपणे म्हणू शकत नाही की ते पुरस्कर्ते होते, का पुरस्कार केला याचाही विचार झाला पाहिजे. बरोबर. असं म्हणाला की आपण अनेक प्रश्न उपस्थित केले पाहिजे आणि ते प्रश्न आपण विचारले पाहिजे. तर आम्ही भारताचे नागरिक आहोत, मी भारतीय आहे, मला अभिमान आहे माझ्या देशाचा, माझ्या राष्ट्राचा, सर्व आहे, घटनेला मी मानते सगळं, तरी पण खैरलांजी घडतं, याचा प्रश्न विचारायचा नाही. बोलून आता सगळंच आनंदी आनंदगडे झाले आपल्या समाजात असं नाहीच आहे ना. आहेत की अन्याय अत्याचार होतात ना, माऱ्या होतात की, त्याला जातीय कॉन्टेक्स्ट पण असतोच की. सगळे भारतीयच आहेत ना ते. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता त्यांना फाशीच दिलं पाहिजे ना. बदल कधी होणार, आपण कसा बदल करणार? बदल होईल. आपण सगळे आशावादीच राहिलं पाहिजे. आता निगेटिव्ह एकदम पॅसिव्ह हे विचार करून नाही चालणार ना, आपल्याला जरा ऑप्टिमिस्टिकच राहावं लागेल ना. प्रबोधन करणे आणि हे जन्म आधारित काहीतरी पूर्वग्रह करून घेणे हे कसं चुकीचं आहे ते सातत्यानं पटवत राहावं लागतं. आता केवळ आपल्या 10वीपर्यंतच्या पाठ्यक्रमामध्ये आलं आणि समाज सुधारला असं नाही आहे. सातत्यानं त्याचा आता आंबेडकर जयंतीला
काही ना काही निमित्त शोधून आपल्याला समाजात प्रबोधन करत राहावं लागतं. आता आपण जयंतीचे स्वरूप अलीकडे बदललेले आहेत, फक्त उत्सवाचं स्वरूप आलेलं आहे, प्रबोधनाचं स्वरूप मागं पडलेलं आहे. पण अजूनही तालुक्याच्या ठिकाणी मोठा उत्सव म्हणून जयंत्या होतात महापुरुषांच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी होतात, गावात पण होतात. पण गावात कोणी व्याख्यान आयोजित केलं आहे आणि आता घंटाभर ऐकण्यासाठी सगळे आलेत 200 लोक, असं होत नाही ना. पण ते तसं झालं पाहिजे, स्वरूप बदललं पाहिजे, प्रबोधन करत राहिलं पाहिजे, हे पहिला मुद्दा. आणि झालं तर न्याय मिळण्यासाठी सगळ्यांनी भूमिका घेतली पाहिजे. आता राजकारणासाठी वेगवेगळ्या भूमिका घेतात ना लोक, त्यांचे राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी त्यातले कॅल्क्युलेशन्स करतात, ह्याच्यात आपल्याला किती उतरायचं आहे किती उतरायचं नाही. आता ह्या वोट बँक पॉलिटिक्स चालतं. आता हे लोकशाहीचे काही ड्रॉबॅक्स आहेत, ते ड्रॉबॅक्स गृहीत धरूनच आपल्याला प्रबोधन करत राहावं लागतं आणि जिथे अन्याय अत्याचार होईल तिथं आवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी काम करावं लागतं. माध्यमामध्ये येतं, माध्यमामध्ये 3-4 दिवस ते चालतं आहे, फलाण्या गावामध्ये अशी जाती अन्याय अत्याचाराची घटना झाली, मग सगळे हळहळ व्यक्त करतात, निषेध करतात, क्रोध व्यक्त करतात. नंतर माध्यमामधला 4 दिवसांनी दुसरा विषय येतो, तो सगळा विषय मागं पडत जातो. पण म्हणून संघटना, मग सिव्हिल सोसायटीचं काम की ते लावून धरणं विषय, त्याचे लिगल प्रोसिडिंग कुठवर आली, पोलीस काय करतं आहे, न्यायालयात काय होतं आहे, असे फोरम असले पाहिजे. आता माझ्या परिचयामध्ये विवेक विचार मंच नावाचं एक फोरम आहे, राष्ट्रवादी विचाराचा आहे, पण सामाजिक न्यायाच्या भूमिकेत आपण लक्ष दिलं पाहिजे म्हणून ते अशा ह्याच्यामध्ये लक्ष देतात. हे असं करतच राहावं लागणार. तर त्याला काय कायदे आपले आणले प्रोटेक्शनसाठी, आपण ॲट्रॉसिटीचा आणलेलाच आहे. आता काही जण त्यालाही अजून वेगवेगळे पैलू आहेत, यूज मिसयूज, कुठल्याही कायद्याचा यूज मिसयूज होतो. मिसयूज होतो म्हणून कायदा रद्द झाला पाहिजे असं नाही आहे, मिसयूज प्रत्येक कायद्याचा होतोच. त्यामुळं वेगवेगळे संरक्षणात्मक कायदे पण आणलेले आहेत, त्याचाही वापर केला पाहिजे. आता हा व्यापक विषय आहे ना. विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय प्राध्यापक डॉक्टर वाल्मिक सरोदे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाष्य करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर. इतिहास आणि प्राचीन भारतीय संस्कृती विभाग यांच्या वतीनं आयोजित विभाजनिक विभीषिका ह्या स्मृती दिनाच्या व्याख्यानानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख व्याख्याते माननीय भरत उत्तमराव आमदापुरे, या निमित्तानं या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय दिवाकरदादा कुलकर्णी, आदरणीय सविताताई, आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर व्यंकटेश लांब सर, विभाग प्रमुख डॉक्टर गीतांजली बोराडे मॅडम आणि या ठिकाणी बसलेले विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, फार महत्त्वाच्या विषयावर भरत आमदापुरे सरांनी आपलं विवेचन त्या ठिकाणी केलेलं आहे. फार बारीक सारी गोष्टीचं विवेचन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि छान व्यवस्थित मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे. बऱ्याच प्रश्नाची उत्तरं आपण घेतलेली आहेत, चर्चा केलेली आहे. बरेच प्रश्न आहेत आणखी, परंतु आपण खरं म्हणजे उशीर झाला आहे, तर आपण याच्यावर आणखी वेगळा आपल्याला विचारमंथनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवता येतो. परंतु काही जे प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या प्रश्नावरसुद्धा विचारमंथन होणं आवश्यक आहे आणि गरजेचं त्या ठिकाणी आहे. म्हणजे खरं तर आपले आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी 14 ऑगस्ट हा दिवस त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा करून त्या ठिकाणी विभाजन, एक विभीषिका आणि स्मृती दिन कसा आहे आणि याच्यामध्ये वेदना, त्रास, दुःख, म्हणजे सरांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की कितीतरी लोक, म्हणजे प्रामुख्यानं 10 लाख लोक त्या दरम्यान मृत्युमुखी पडलेले आहेत. म्हणजे खरे ह्या वेदना आहे, हा त्रास त्या ठिकाणी आहे आणि 1.5 ते 2 करोडच्या वर सर्व लोक विस्थापित त्या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे तो काळ खरंच वाईट काळ त्या ठिकाणी होता. त्या ठिकाणी 1940 या बाबासाहेबांच्या थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तकाचाही संदर्भ त्या ठिकाणी सरांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. एक या निमित्तानं मी सांगतो की बाबासाहेबांना कधीकधी काही लोक चुकीच्या पद्धतीनं मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात की बाबासाहेब हे त्या ठिकाणी निजामाचे हस्तक होते वगैरे वगैरे. असं बिलकुल चुकीचं आहे, असं कुणीही म्हणता त्या ठिकाणी कामा नये. बाबासाहेब XYZ काही कारणास्तव त्या ठिकाणी
विद्यापीठ असेल, इतर काही कारणं असतील, याच्या संदर्भात बाबासाहेब निजामाला भेटले म्हणजे बाबासाहेब निजामाच्या हस्तक होऊ शकत नाहीत आणि कृपा करून अशा पद्धतीने कोणी मांडणी करण्याचा त्या ठिकाणी बिलकुल प्रयत्न करू नये. या पुस्तकामध्ये सरांनी बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी मांडायचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. बाबासाहेबांना भारतीय घटनेचं शिल्पकार म्हटलं जातं हे खरंच आहे. बाबासाहेबांनी भारतीय घटना लिहिलेलीच आहे आणि कॉपी पेस्ट म्हणण्याचा हा काही आताचा जमाना नाही, तो जमाना त्यावेळेसचा आहे. आणि कुणाला काय म्हणायचं म्हणू द्या, बाबासाहेब भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत आणि हे आहेतच. त्याला कुणीही त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं मांडणी त्या ठिकाणी करू शकत नाही. आणि एक प्रामुख्याने जी चर्चा होती की लखनौ करार आणि पुणे करार. लखनौ करार हा वेगळ्या ॲस्पेक्टसाठी होता. पुणे करार बाबासाहेबांनी जो केला वेगळ्या ॲस्पेक्टसाठी होता. पुणे करार फक्त SC म्हणजे पूर्वीचे महाराण आताचे बुद्धिस्ट यांच्यासाठी बाबासाहेबांनी तो करार कधीच केला नाही. SC आणि ST 18 पगड जातीसाठी लोकांनी बाबासाहेब तो पुणे करार केलेला आहे. म्हणजे तो लखनौ करार एका विशिष्ट ह्याच्यासाठी होता. त्याच्यासाठी आपण तो करार आणि हा करार त्याचं कम्पेअर आपण कधीच त्या ठिकाणी करू शकत नाही. आणि या निमित्तानं आपलं मत स्वातंत्र्य मांडण्याचा अधिकार घटनेनं आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. सार्वभौमत्व ही जी कन्सेप्ट त्या घटनेनं त्या ठिकाणी दिलेली आहे. आपण घटनेचा आदरच त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि घटनेच्या बाबतीत जर कुणी चुकीच्या पद्धतीनं बोलण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असेल तर विचारानंच आपण त्याला त्या ठिकाणी उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे त्याला हिंसक वळण देऊन हे करून असं उत्तर देणं ते पण योग्य नाही. विचारानंच त्याला उत्तर दिलं पाहिजे. परंतु अशा प्रकारच्या प्रवृत्ती जर देशामध्ये अशा प्रकारचं वातावरण जर पसरवायचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतील तर हे योग्य नाही. आपण त्यांना समज दिली पाहिजे आणि त्याच्यासमोर त्या ठिकाणी चर्चा केली पाहिजे. खरं तर भरत सरांनी फार छान पद्धतीनं मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे. परंतु काही प्रश्न जे आहेत जे विद्यार्थी आता आणखी विचारणार होते त्या प्रश्नावर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी एक व्यवस्थित अशा प्रकारचं शिबिर त्याच्यावर मंथन होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि त्या प्रश्नाला घेऊन आपल्याला त्याची उकल आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे. खरं म्हणजे आपल्यासाठी ही पर्वणी या निमित्तानं त्या ठिकाणी होती की दुःख वेदना याच्यातून त्यांच्या ज्या काही गोष्टीला त्या ठिकाणी आपल्याला त्या या ठिकाणी भाग तो होता त्याचासुद्धा विचार त्या निमित्तानं आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी आलात म्हणजे आमचे खरं तर सर्व सिनेट मेंबर आहेत, JG सर वगैरे ह्या सर्व मंडळी आहेत, अकॅडमिक काउन्सिल मेंबर आहेत, विभाग प्रमुख आहेत, प्राध्यापक आहेत, सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात. खरं तर आपले आभार या निमित्तानं व्यक्त करू. प्रामुख्यानं आपण फार छान विवेचन त्या ठिकाणी केलेलं आहे.